आमेन हालेलुया. मी तुला कधी नाही सोडणार. मी निवडलेलं आहे तुला. माझं काम मी तुझ्याकडून करून घेईल. ज्यावेळेला 12 शिष्य निवडलेले होते, 12च्या 12 सोडून जाणार आहे हे प्रभू येशूंना माहित होते. प्रभू येशूंना त्या गोष्टी माहित होत्या असताना सुद्धा प्रभू येशूंनी त्या लोकांना जे काही होतं ते सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्यांना देऊन टाकलं. हालेलुया. ते सगळं ज्ञान त्यांना दिलं आणि दिल्याच्या नंतर त्यांना माहित होतं की आज रात्री मला कोण पकडून देणार आहे, माझ्या कपाळाचं चुंबन कोण घेणार आहे, माहित होतं. येशूला माहित होतं. पण तरी पण यहूदा इस्करियोतला त्यांनी अडवलं नाही, त्याला रोखलं नाही, त्याला टोकलं नाही. यहूदा इस्करियोतला त्यांनी टोकलं नाही, अजिबात काय बोलले नाही. उलट त्याला म्हणाले की तू जे काही तुला करायचं आहे ते तू करून घे. आमेन हालेलुया. तुला जे करायचं आहे ते करून घे. आमेन हालेलुया. त्याला जे काम दिलेलं होतं ते करून घेतलं. आमेन हालेलुया. त्याच्यानंतर हे सगळे निघून गेले. आज रात्री मला कोण सोडून जाणार आहे, मला कोण नाकारणार आहे, मला 3 वेळा नाकारणार आहे एक जण, आणि तो त्याच्याशिवाय कोंबडा बांग देणार नाही. प्रभू येशूंना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं, सगळं माहित होतं. भविष्यवक्ता होते, परमेश्वर स्वतः ते होते. आमेन हालेलुया. पण त्यांनी आवाजावा केला नाही, शांतपणे राहिले. जे काय असेल ते घडू दे, परमेश्वराच्या इच्छेनं, पित्याच्या इच्छेनं जे काय घडत आहे ते घडू दे. आमेन हालेलुया. आणि त्याच्यानंतर येशूनी त्या 12 परत जवळ केलं आणि जो म्हणाला की मला त्यानं नाकारलेला आहे तो कोण आहे, त्याला जास्त पश्चाताप केला. आता त्याला जा आणि त्याला पहिलं सांगा की येशू मरणातून पुन्हा उठलेला आहे. आमेन हालेलुया. येशू मरणातून पुन्हा उठलेला आहे. आमेन हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. तर देवाची कृपा आहे की देव आपल्याला सोडत आहे की त्याप्रमाणेच देव आपला वापर करणार की ज्या लोकांना म्हणे की ज्यांच्यावर भविष्यवाणी दिले की ज्यांना देवाने सांगितले की इथं काम तुमच्याकडे होणार आहे, हे असं होणार आहे, तुम्ही असं काम करणार आहे, तुमच्याद्वारे हे काम होणार आहे. देवानं तुम्हाला निवडले की देवाचा आत्मा त्याशिवाय बोलत नाही. हालेलुया. देवाचा आत्मा त्याशिवाय बोलत नाही. आमेन हालेलुया. तर उदाहरणासाठी मी सांगतो की काल आपण तुमच्या गावामध्ये हे झालं ना जयेश, तुमच्या घरा शेजारी. आमेन हालेलुया. अनेक वेळा ते काढायसाठी, ते घर बांधायसाठी किती तर वर्ष ते प्रयत्न करत होते. हालेलुया. किती तर वर्ष प्रयत्न करत होते. देव आपण आम्हाला एकदाच घेऊन गेला त्या ठिकाणी. आपली मंडळी आपण एकदाच गेलो ना, आम्ही एकदाच गेलो त्या ठिकाणी, एकच प्रार्थना केली आणि त्या ठिकाणचे सगळे बंधन तुटले आणि आज त्या ठिकाणी नवीन घर बांधलं. काल ओपनिंग झालं घरात. आमेन हालेलुया. ही जी कृपा जी आहे हे देवाने आपल्या सगळ्याला दिलेली आहे. आमेन हालेलुया. जय येशू. हालेलुया. तर त्या कृपेमध्ये आपण चालायचं. देव आपल्याला सोडत नाही. कुणी म्हणाल की मी आता बंद होतो चर्चला जायचं, मला आता हे नाही करायचं, मला आता ते नाही करायचं, माझं असं आहे, मला जरा माझ्या याच्यात नाही. हा तुमचा समज आहे, हा तुमचा प्लॅन आहे. पण देवानं ज्या प्लॅन साठी तुम्हाला बोलवलेला आहे तो प्लॅन देव पूर्ण केल्याशिवाय देव तुम्हाला या पृथ्वीवर सोडणार नाही. नाही सोडणार. आमेन हालेलुया. भले तुम्हाला किती त्रास होते, किती संकट होते, किती भयानक संकटामध्ये होते, तुम्ही आज 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष तुम्हाला लॉस मध्ये गेले, तरी सुद्धा देव तुम्हाला सोडणार नाही. योसेफला 13 वर्ष त्रासामध्ये जावं लागले आणि फायनल ज्या वेळेला तो तिथून बाहेर निघाला त्यावेळेला राजमाळ त्याच्या गळ्यामध्ये होती आणि डायरेक्ट तो राजच बनलेला होता. आमेन हालेलुया. म्हणून प्रभूला धन्यवाद द्या. दाविदाला संपवण्यासाठी शाऊल अख्खं त्याचं आयुष्य त्यानं संपवलं. त्यानं अख्खं आयुष्य गेलं त्यानं एकच दाविदाला संपवायचं आणि दाविदाला संपवण्यासाठी त्यानं अख्खं आयुष्य त्याचं पणाला लावलं की हा माझ्यानंतर गादीवरून बसणार आहे, हा राजा बनल, हे होईल, ते होईल, ते होईल. तो संपला आणि दावीद ज्यावेळेला यरूशलेममधून बाहेर निघाला त्यावेळेला अंगावरच्या कपड्यावर निघालेला होता. अंगावरच्या कपड्यावर निघालेला होता आणि ज्यावेळेला यरूशलेममध्ये परत आला त्यावेळेला राजा बनून आलेला होता. आमेन हालेलुया. राजा बनून आलेला होता. त्याला अरण्यामध्ये देवाने राजा केलं आणि ज्या वेळेला तो यरूशलेममध्ये आला त्यावेळेला त्याला राज्याभिषेक केला. हालेलुया. त्याचा राज्याभिषेक झाला. आमेन हालेलुया. देव तुम्हाला राज्याभिषेक करण्यासाठी, देव तुमचा राज्याभिषेक देवाने केलेला आहे. तुम्ही आपण स्वर्गीय देवाचे लेकर आहे, आपण स्वर्गीय प्रजा आहोत. देवाने आपला राज्याभिषेक केलेला आहे. जर तो राजा आहे तर राजाची मुलं पण राजाच असणार आहेत. आमेन हालेलुया. आपण राजकुमार आहोत. आमेन हालेलुया. आपण बाकीच्या गोष्टीमध्ये नाही जायचं. आमेन हालेलुया. प्रभू मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया. लिगाया बो सेकेरेबो शकरा बंदोरा सकेरेबो दलारा सेकेरेबो रहंदला ओरा बा शकरा बा रहंदला. ओ धन्यवाद इसराजा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. आराधना तेरी आराधना तेरी आराधना
liba raba sekeribu shakaraba rahandala ribala liriga sekeribu shakarabandula rasekeribu liriba shakaraba rahandala ribala raba shakaraba rahandala ribala rasekeribu ribana raba shakarabandula rasekeribu raba shakaraba rahandala riga sekeri bundula rahandala liriba raba radaga bu shekeri tikila rika ya bu sekeri bunduraka liriba radaga bu de garata ka sekeri bundula rahandala raba shakaraba liriba raba rahandala riba la rasekeri bu rahandala ओ धन्यवाद ईश्वर राजा हालेलुया माझा देव धन्यवाद ईश्वर राजा हालेलुया माझा देव हालेलुया माझा देव हालेलुया माझा देव हालेलुया माझा देव ओ धन्यवाद ईश्वर राजा हालेलुया माझा देव स्वर्गातला येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना स्वर्गातला येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना माझ्या देवा जो संकल्प जो विचार जे दृष्टांत माझ्या देवा तुझ्या लोकांना तू दृष्टांतात गेलास बोललास जो तुझ्या राज्याविषयी दृष्टांत झाले जे जे काय बोलले जे दृष्टांतात जाऊन तुझ्यासोबत जे काय बोलले ते तू त्यांच्यासोबत बोलला जो संवाद झाला काही ना आग दिसली कुणाला कबूतर दिसली काही ना आकाशातले तारे दिसले कुणाला पवित्र आत्म्याचं दर्शन झालं कुणाला कबूतर दिसले कुणाला अजून काय झालं कुणाला मंडळी दिसली कुणाला काय काय दिसलं हालेलुया प्रभू मी आज प्रार्थना करतो प्रभू त्या स्वप्नामध्ये पुन्हा त्यांना जाऊ दे ते स्वप्न हे तू त्यांना दिलेलं आहेस त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे जे दाखवलेस माझ्या देवा ते सगळं पूर्ण होऊ दे ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात हालेलुया जे वाईट आहे त्यांच्या जीवनातून निघून जाऊ जे वाईट दृष्टांत झाले खराब दृष्टांत झाले ते सर्व दृष्टांत खराब मी ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात कॅन्सल करतो हालेलुया माझ्या देवा हे जीवन आहे आम्ही एक प्रवासी आहोत माझ्या देवा आणि या प्रवासामध्ये तू आमच्या संगतीला आहेस माझ्या देवा ज्या वेळेला दृष्टांत होता त्यावेळेला कळतं की तू आमच्या संगतीला आहेस तू आमच्या सोबत बोलत आहेस आणि तुझं आमचं एक स्वर्गीय नातं आहे एक रिलेशन आहे हालेलुया हे प्रभू ताबा घे राजा हालेलुया हालेलुया प्रभू ज्या लोकांना ज्या लेकरांना तू दृष्टांत दिलेत माझ्या देवा ते पूर्ण कर तुझ्या राज्यातलं माझ्या देवा हालेलुया माझ्या लिबा या सकेरे बोल राखा या बशकेरे बोंदोला रस्सा कराबा धन्यवाद ईश्वर राजा हालेलुया माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा ओ धन्यवाद ईश्वर राजा हालेलुया माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा स्वर्ग सोडून आमच्यासाठी आलास धरतीवरी स्वर्ग सोडून आमच्यासाठी आलास धरतीवरी आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया माझ्या देवा. प्रभू जे दृष्टांत जो संकल्प माझ्या देवा तुझ्या राज्याचा तुझ्या लेकरांना जो दिलेला आहेस माझ्या देवा प्रभू ते चोरणारे प्रत्येक आत्मे प्रत्येक सैतानिक ताकद आम्ही बांधतो ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात मत्ते 18:18 अधिकार घेऊन या जमिनीवर या चर्च मध्ये आज बांधतो माझ्या देवा प्रभू तो आकाशामधून बांध माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताफा घे जाऊ दे दुष्टात्म्यांचं बंधन सारं निघून जाऊ दे माझ्या देवा. पुन्हा त्यांचा रस्ता खुला होते माझ्या देवा. मोकळा कर माझ्या देवा तुझ्या गौरवासाठी राजा. हालेलुया तुझ्या प्रेमळ हातात पुन्हा एकदा त्यांना घे माझ्या देवा. तो संकल्प पूर्ण कर माझ्या देवा. तुझ्या इच्छेत चालव माझ्या देवा. पडणारा प्रत्येक पाऊल तुझ्या कृपेमध्ये त्यांना घेऊन चाल माझ्या राजा. हालेलुया. ज्या जागेवर जातील ज्या भूमीमध्ये जातील त्या भूमीतले बंधन तुटतील शाप तुटतील आणि ते लोक माझ्या देवा मंदिरात येतील माझ्या देवा. त्यांना तारा मिळेल माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. तुझ्या कृपेमध्ये वाढव माझ्या राजा. हालेलुया. तुझं ज्ञान आणि बुद्धी त्यांना दे माझ्या देवा. तुझ्या पवित्र हातात घे. तुझा संकल्प त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण कर माझ्या देवा. येणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादी केलंस मी धन्यवाद देतो राजा. हालेलुया माझ्या देवा. प्रत्येकाची परिस्थिती चेंज कर. त्याच्या परिस्थितीमध्ये तू जा तू हात वाढ माझ्या देवा. प्रभू त्या दुःखाचा दिवस आहे माझ्या देवा. त्या दुःखाच्या दिवसामध्ये पण प्रत्येकाने अश्रू गाळून माझ्या देवा तुझी आराधना तुझी उपासना तुझी भक्ती केली माझ्या देवा. हालेलुया. त्यांनी कधी सोडलं नाही माझ्या राजा. ते तुझी कृपा माझ्या देवा कधी विसरलं नाही माझ्या देवा. प्रभू जो प्रत्येक दिवस तू त्यांच्या जीवनामध्ये दिलास त्या प्रत्येक दिवशी त्यांनी तुला धन्यवाद दिलेला आहे माझ्या देवा. हालेलुया. प्रत्येक दिवशी माझ्या देवा त्यांच्या त्रासामध्ये त्यांनी पहिल्यांदा तुझे आभार मानले तुला धन्यवाद दिलेला आहे माझ्या देवा. त्यांच्या संकटामध्ये त्यांच्या त्रासामध्ये पहिला हात आणि पहिला आत्म्यामधली पहिली घोषणा जी आहे येशू तुला दिलेली आहे माझ्या देवा. येशू तू आज त्यांच्या आरोळी ऐकणारा परमेश्वर आहे माझ्या देवा. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वीकारलेला आहे माझ्या देवा. हे पवित्र देवा तू ताबा घे. त्यांचं जीवन घे तुझ्या हातात. त्यांच्या जीवनाचा ताबा घे. प्रत्येक वाईटातून प्रत्येक संकटातून त्यांना सोडव. प्रत्येक वाईट संपर्क त्यांच्या जीवनातून निघून जाऊ दे माझ्या देवा. प्रभू बाबा घे तुझ्या इच्छेत त्यांना चालव. तुझ्या कृपेमध्ये वाढव माझ्या देवा. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी गुडघा टेकला प्रभू त्या वेळेला ते रडले दुःखामध्ये तुला आरोळी केली माझ्या देवा. ते घाबरले ते पडले नाही ते दमले नाही ते थकले नाही माझ्या देवा. त्यांनी तुला पुन्हा एकदा धन्यवाद दिला. सर्वजण बरा धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 बोला हालेलुया. 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 तुम्हाला आरोग्य दिलंस. तू मला आरोग्य दिलंस. माझ्या परिस्थितीमध्ये मला पडू दिलं नाही. मला ढळू दिलं नाही. जग म्हणाल हा संपला हे संपले आणि प्रभू तू मला पुन्हा उभं केलंस. मी पुन्हा एकदा बोलतो धन्यवाद येशू. तुझ्या प्रेमाबद्दल तुझ्या कृपेबद्दल धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 बरोबर हालेलुया. 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 कोणी हात उंच करून बोला हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रत्येकाला स्पर्श कर. स्पर्श
कर माझ्या, तुझी शांती आणि कृपा माझ्या देवा त्यांना मिळू दे माझ्या देवा. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. ये प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये, करीतो तुला विनंती प्रभू. ये ये तू ये प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये, करीतो तुला विनंती प्रभू. ये तू ये. माझ्या देवा तुझ्या आत्म्याची साक्ष प्रत्येकासोबत अशीच घडू दे. तुझ्या कृपेत चालव राजा, तुझ्या गौरवासाठी वापर कर. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात मागतो प्रार्थना. आमेन. हालेलुया. जय येशू. बसून घ्या, बसा. आमेन. हालेलुया. हालेलुया. जय येशू. हालेलुया. आपलं जे भांडण आहे, आपलं जे वैरत्व आहे, जे आपल्यासोबत जे केलेलं वैरत्व आहे, आपलं वैर आणि आपलं भांडण हे माणसासोबत नाही. हालेलुया. आपलं वैर आणि भांडण हे माणसासोबत नाही, तर आपलं वैर, आपलं भांडण जे आहे हे आकाशातील मध्य आकाशामध्ये जे दुष्ट आत्मा आहेत त्या दुष्ट आत्म्यासोबत आहे. हालेलुया. आणि मध्य आकाशामध्ये जे दुष्ट आत्मे आहेत, जे बंधन आपल्यावर येतं. आमेन. हालेलुया. की अनेक प्रार्थना असतात, अनेक उपास असतात. आमेन. हालेलुया. आणि आपण ते अनेक प्रार्थना उपास करतो, पण आपल्यामध्ये ते उत्तर येत नाही. आमेन. हालेलुया. जे आपलं भांडण हे आकाशातील दुष्ट आत्म्यासोबत आहे, पहिलं ध्यानात ठेवा. आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर, आपल्याला त्याच्यासोबत संघर्ष आहे, आणि तो आत्मिक रीतीने आपल्याला संघर्ष करायचा आहे. हालेलुया. कोणत्या माणसाचा इकडे बायबल ऐकायचं, प्रार्थना करायचं, आणि त्याच्यासोबत एक संघर्ष आहे, आणि तो संघर्ष आपल्या रोजच्या जीवनामध्ये आहे. आणि आपण त्या संघर्षात पहिला पाऊल टाकत असतो. बरं, पहिल्या ज्यावेळेला उठता त्यावेळेला मी नेहमी सांगले की तुम्ही पहिले गुडघे टेका आणि परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, यासाठी आभार माना, त्यासाठी धन्यवाद द्या की ज्या आकाशामधल्या ज्या वाईट ताकदचे दुष्ट बंधन आहेत ते माझ्यावर जास्त प्रभाव करू देऊ नको. जी माझी काम आहे ते कामामध्ये त्याने अडकण घातली नाही पाहिजे, की प्रभू मी त्यांना तुझ्या हातात देत आहे आणि माझ्या प्रत्येक पावलाला तो आशीर्वादित कर. ज्यावेळेला आपली प्रार्थना, आपण ज्यावेळेला मनामध्ये विचार संकल्प आपल्या मनामध्ये घेतो आणि ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला आपोआप रस्ता एक खुला होतो, एक रस्ता तयार होतो, आणि आपण ज्या व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काम करायला स्टार्ट करतो. आमेन. हालेलुया. म्हणून येशू ज्या वेळेला मरकुस मध्ये मार्कचा पहिला, मला ते मार्क पहिला 23 मध्ये आहे का 2:23 मध्ये, की ज्या वेळेला येशू पहाटेची उठले आणि प्रार्थनेला बसले त्यावेळेला येशूला ते शिष्य हुडकत होते, की ते म्हणाले की येशू कुठं आहे. हालेलुया. म्हणजे ते मार्कचा मार्क काढा. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. येशूला ते लोक हुडकायला गेले. आमेन. येशू कुठं सापडेल झाला. आमेन. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. मार्कचा मला वाटतं पहिला अध्याय असेल. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. 35 आहे. जय येशू. आणि त्याचे शिष्य ज्या वेळेला मोठ्या पाटे सुटले आणि येशूला हुडकायला गेले, शोधायला गेले, त्यावेळेला येशूला शोधायला ज्या वेळेला ते गेले त्यावेळेला येशू त्यांना सापडले. येशू कुठं भेटले? येशू पित्यासोबत बोलायला गेलेले होते. आमेन. हालेलुया. पित्याचं आणि त्यांचं एक नातं, की पिता जे काही सांगल तेच त्याला त्या दिवसामध्ये करायचं होतं. आम्ही प्रत्येक दिवशी 1 चमत्कार, प्रत्येक दिवशी 2 चमत्कार, या दिवशी 4 करायचा 4, या दिवशी 5 आम्ही या दिवशी 5 काम करायचे 5, 10 करायचे 10. तर प्रत्येक दिवशी जो नियम होता त्या नियमाप्रमाणे येशू त्यांचं जीवन जगत होतं. हालेलुया. कारण जो संकल्प आहे देवाने जो आपल्यामध्ये घातलेला आहे त्या संकल्पामध्ये आपण ज्या वेळेला जातो आणि उतरतो त्यावेळेला देवाची इच्छा आणि संकल्प आपल्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी सक्षम आणि तयार असतो. हालेलुया. म्हणून माझं प्रत्येक पाऊल जे आहे देवाच्या ख्रिस्ता तुझ्या नावात मी आज सुरुवात करत आहे. माझ्या विरोधात आखलेला प्रत्येक प्लॅन मी ख्रिस्ता प्रभू येशूच्या नावात मी कॅन्सल करत आहे. आमेन. पहिली प्रार्थना. माझं कामकाज आहे तुझ्या हातात देत आहे. प्रभू मी हे धान्य हातात घेतलेलं आहे, मी आज पेरायला चाललेलो आहे. प्रभू याला आशीर्वादित कर, याची नासाडी होऊ देऊ नको. जमिनीचे शाप असेल, जमिनीचे बंधन असेल ते बंधन तुटले जाऊ दे आणि पीक उचलून येऊ दे.
याला पाणी नाही, माझ्याकडे विहिरीला पाणी नाही, मला पावसाची गरज आहे, इथं पाऊस पडू दे, माझं पीक या जे काही मेहनत केलंय व्यर्थ जाऊ देऊ नको. हालेलुया. ज्या वेळेला आपण हा संकल्प करतो आणि प्रार्थना करतो त्यावेळेला ते दुष्ट आत्मे बांधले जातात. तो दुष्ट आत्मे बांधायचं काम आपलं आहे. आपण त्यामध्ये आतवले की येशू म्हणाले की माझ्या नावात तुम्ही त्यांना अधिकार घ्या, माझं नाव घ्या, अधिकार घ्या आणि त्यांना बांधा. हालेलुया. माझं नाव घ्या, अधिकार घ्या आणि तुम्ही या जमिनीवर बांधा, या पृथ्वीवर तुम्ही त्यांना बांधा. मग ते 18 की त्यावेळेला तो काय करेल, तुमच्यापासून निघून जाईल. तुम्ही इथं बांधा आणि मी म्हणेल की तू आकाशामध्ये पण बांध. आम्ही या जमिनीवर बांधत आहे, तू आकाशामध्ये बांध. ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे एकत्रित आहे तुम्ही प्रार्थना करत आहे आणि प्रार्थनेमध्ये तुम्हाला की येशू तू आमच्यामध्ये आहेस का, येशू तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. या जागेत येशू आता आहे. आमेन. हालेलुया. या जागेत पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे. या जागेत देवाचा गौरव, देवाची माणसाची उपस्थिती आहे. हालेलुया. म्हणून आज जे काही माझ्या जीवनामध्ये घडत आहे की लोक तुम्हाला म्हणतात की देव तुझा कुठं आहे. हालेलुया. स्तोत्र 42 लोक तुम्हाला विचारतील की तुझा देव कुठं आहे. हालेलुया. हा देव माझ्या संगतीला आहे. जरी माझ्या परिस्थिती बिकट आहे, मी वाईट कष्टामधून मी जात आहे, तरी पण देवाने मला सोडलेलं नाही. माझा आत्मा, माझा जीव आणि मी जे काही करतात ते सगळं देवाला समर्पित आहे. हालेलुया. स्तोत्र 42 मध्ये ज्या वेळेला तो प्रार्थना करतो, प्रार्थना करताना तो म्हणतो की माझा जीव त्या हरणासारखा लपलेला आहे की मी कधी एकदा जातो आणि देवाच्या मंदिरात जाऊन मी त्याच्या आराधना आणि उपासना करतो. हालेलुया. का मी तो शब्द त्याच्या हृदयामध्ये का आला. आमेन. हालेलुया. कारण त्यांच्या घराण्यावर पूर्ण शाप आलेला होता आणि तो निघून गेलेले होते की सगळे लोक मेले, याचक लोक मेले आणि तो निघून गेला. त्याच्यानंतर हालेलुया ती जमीन दुबकली आणि जमिनीच्या खाली त्यांना गाडला गेला अचानकपणे. हालेलुया. काही देवाची जर कृपा माझ्यावर असेल तर तुम्ही आता या जमिनीच्या खाली जाल आणि ते जमिनीच्या खाली गेले आणि त्यावेळेला मला ते अहरोनाची मुलं होते. हालेलुया. का मी माझा प्रत्येक क्षण हा मी देवाला ख्रिस्ताला समर्पित का मी जगत नाही आणि का मी जगू शकत नाही, याचं कारण मी स्वतः आहे. कारण मी देवापेक्षा जास्त महत्व एखाद्या गोष्टीला दिलं तर देव मला त्या गोष्टीतून बाहेर काढतो. देवाचं प्रेम माझ्यापासून निघून न जावं म्हणून माझी पहिली प्रार्थना की प्रभू जे दुष्ट आत्मे मला बंधन घालतात, माझ्या आरडाओरडा करणं मला लावतात, माझ्यापाशी अनेक गोष्टीचा गोंधळाचं वातावरण तयार करतात, मला त्या गोष्टीमधून बाहेर काढ. माझ्या पावलांना तो आशीर्वादित कर. बरं येशू पहिल्यांदा पित्याला धन्यवाद, प्रभू मी तुला हे पिता मी तुला धन्यवाद देतो. मला जे काम तू दिलेलं आहेस त्या कामाचा मी आरंभ करत आहे या दिवसामध्ये. मला सांग मला आज काय करायचं आहे. आमेन. हालेलुया. स्तोत्र मला ते मार्क 1:35 हालेलुया. मग तो मोठ्या पाठीत असतात उठून बाहेर गेला व रानाच्या जागी जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली. नंतर शिमोन आमेन हालेलुया तिथं म्हणाला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले दुसरीकडे जवळच्या गावातही उपदेश करावे म्हणून येथे जाऊया, कारण मी यासाठीच निघून आले आहे. आणि ते सर्व गालीला त्यांच्या सभास्थानामध्ये उपदेश करीत भूते काढत फिरले. हालेलुया. की मला ते काम परमेश्वराने दिलेलं आहे, मला त्या ठिकाणी जायचं आहे. माझा उपदेश, आमेन, माझी इच्छा, देवाने दिलेली कृपा. हालेलुया. किती आनंदाचं वातावरण आहे की 1 सेकंदासाठी 10 सेकंद वचन चालू झालं आणि 10 सेकंदासाठी वाटलं की 10 मिनिटं 5 मिनिटं झालं असेल, तुम्हाला वाटलं की किती गरम होत आहे. देव का नाही माझी काळजी घेत. आज तुम्हाला या क्षणात लगेच गार हवा दे. हा अनुभव देव तुम्हाला यासाठी देत आहे की मी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. मी नाही केलं, मी नाही त्या आबाळाला सांगितलं की जा त्या सूर्यावरती जा, आम्हाला गरम होत आहे. हालेलुया. एक क्षणासाठी असं आता तुम्हाला एवढं गरम होत होतं त्याच्यामध्ये देवाने एक ढग पाठवला आणि ढगाच्या नंतर काय आली, गार हवा आली, थंड हवा आली. काय आहे हे, देवाची कृपा आहे, देवाची इच्छा आहे. आमेन. हालेलुया. की तुम्ही शांतपणे माझं वचन ऐका. गरम ज्या वेळेला झालं होतं, गरम होत होतं त्यावेळेला तुम्हाला वाटत होतं की काय गरम होत आहे, किती गरम होत आहे. हालेलुया. तू उन्हात बस, मी त्या ठिकाणी सावली पाठवलं. आमेन. हालेलुया. मी का घाबरावं, मी त्या उन्हाला का घाबरावं. माझी प्रार्थना ही सामर्थ्यशाली प्रार्थना आहे. माझी प्रार्थना ही अभिषेकाची प्रार्थना, माझी प्रार्थना जी आहे सामर्थ्यशाली, एक गौरवशाली प्रार्थना आहे. मला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. रोमकरास पत्र 8 मला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही, मला एक सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे आणि मी त्या सामर्थ्याच्या आत्म्यानं देवाची कामं करत आहे. आमेन. हालेलुया. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण मी सामर्थ्याचा वापर करत आहे आणि माझ्या जीवनामध्ये मी जे काय करतो ते ख्रिस्ताचं सामर्थ्य घेऊन मी करत आहे.
ज्यावेळेला ख्रिस्त आपल्या मध्यस्थी करतो त्यावेळेला तुम्हाला आडवा येणारा, तुम्हाला खाली पाडणारा कोणी आहे जगामध्ये? हालेलुया. कारण एका श्रीमंत आणि बलवान व्यक्तीला हरवण्यासाठी, पहिल्यांदा त्याचं घर लुटण्यासाठी, पहिल्यांदा त्या बलवान व्यक्तीला हरवलं पाहिजे, त्याचा बिमोड करायला पाहिजे. आज बलवान व्यक्तीचं घर तुझं शरीर आहे, तो आत्मा त्याच्यामध्ये राहतो, तो परमेश्वर तुझ्या हृदयात राहिलेला आहे, त्याचं घर आहे. तुला हरवण्याच्या अगोदर येशूला हरवलं पाहिजे. आणि येशूला हरवणारा या जगामध्ये एकही व्यक्ती नाही. हालेलुया. बरोबर. माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण मी पहिल्यांदा देवाला समर्पित, प्रभू मी तुला समर्पित करत आहे. माझा बिझनेस तुझ्या हातात येत आहे, माझी मुलं तुझ्या हातात येत आहे, माझी शेती वाडी, माझी गुरंढोरं सगळं तुझ्या हातात येत आहे. माझा श्वास चालाय म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे. जर माझा श्वास बंद झाला तर मी कसं काय तुझी उपकार स्तुती करेल, मी कसं काय तुला धन्यवाद देईल? हालेलुया. बरं, जोपर्यंत मी मंदिरात जात नाही तोपर्यंत माझा आत्मा, माझ्या आत्म्यामध्ये शांती राहणार नाही. माझा आत्मा त्या हरणाच्या हरणी जशी त्या पाण्यासाठी लुपलुपते की पाणी हल्लं तर तिला घाबरत अरे पाणी हल्लेलं आहे, पाण्याच्या जवळ असते, पाणी हल्लं तर ती पाणी पित नाही. एवढा त्याचा जीव कासावीस झालेला असतो, तिला तहान तर लागलेली असते. पण पाणी पिताना लाट आली, एक साधी लाट आली तर ते हरण पाणी पित नाही. हालेलुया. हे जीवन आहे, एक समर्पित जीवन. ज्यावेळेला आपण ख्रिस्ताला समर्पित जीवन ज्यावेळेला जगायला सुरुवात करतो त्यावेळेला पवित्र आत्मा आपल्यामध्ये सामर्थ्याने अभिषेकाचं काम करतो. हालेलुया. तुम्ही कुठल्या संकटाला, अरिष्टाला घाबरत नाही त्यावेळेला. हालेलुया. ज्यावेळेला जीवन आहे, जीवन परमेश्वराने दिलेलं आहे. ज्यावेळेला ख्रिस्तामध्ये आपण समरूप झालो, ज्यावेळेला ख्रिस्तामध्ये आपण जीवन, आपलं जीवन ज्यावेळेला ख्रिस्तमय झालं त्यावेळेचा विषय बघा. त्यावेळेला झालेला पहिला चमत्कार बघा. ज्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही देवाच्या सामर्थ्याने खाली पडला, तो अनुभव बघा. देवानं तो सामर्थ्याने तुम्हाला खाली पाडलं आणि तुमच्यातली वाईट ताकद तुम्हाला सोडून निघून गेली. तीच वाईट ताकद तुमच्या जीवनामध्ये काम करत होती, म्हणून आज एवढ्या दिवस तुम्ही खितपत होता. हालेलुया. प्रभू मी तुला धन्यवाद देतो, माझ्यातून वाईट ताकद निघून गेली, माझ्या बायकोला मोकळं केलं, माझ्या मुलाला मोकळं केलं. आज जे काय आज आम्ही आनंदाने जीवन जगत आहे केवळ आणि केवळ त्याचं एकच कारण आहे, ख्रिस्त प्रभू येशू तू आहेस. हालेलुया. मी परमेश्वराला धन्यवाद देतो. हालेलुया. म्हणून माझं जीवन, माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थान माझा ख्रिस्त प्रभू येशू आहे. हालेलुया. देवानं तो मध्यस्थी आपल्यासाठी यासाठी केले की मध्यस्थी आपल्यामध्ये कोणी मध्यस्थी नाही, आपल्यासाठी मध्यस्थीचा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. हालेलुया. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यानं एक मध्यस्थी केलेली आहे. आमेन. हालेलुया. त्याचं रक्त यासाठी सांडलं की तुला तारण भेटावं. हालेलुया. बाप आमेन. हालेलुया. की मी एक मोबाईलवर एक रील बघितली छोटीशी, एक काहीतरी पिक्चर आहे तो, आणि तो प्राण्यांचा पिक्चर आहे. आणि एक सिंहाचं पिल्लू असतं आणि ते सिंहाचं पिल्लू सिंह घाबरून जातो आणि तो सिंह त्याच्या पिल्लाला ओरडत असतो आणि ते पिल्लाला ओरडत असतो. तो म्हणे की तू तिकडे का गेलास, तू कशाला गेला होतास तिथं युद्ध करायला, भांडण करायला कशाला गेला? ते लांडगे आहेत, ते लकड बघे, ते लांडगे आहेत, त्यांच्या संग भांडायला तू कशाला गेला? ते म्हणलं की मी तुमचं काम करावं म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्याला तो सिंह म्हणतो तू कशाला गेलेला? मी तर घाबरून गेलेलो होतो, कारण मला असं वाटलं की तुला आता ते काहीतरी करतील, पण वेळ सांगून येत आहे त्या वेळेत मी त्या ठिकाणी पोहोचलो. मग तो बारका सिंहाचा पिल्ला तो बोलतो त्याला की राजा पण, तुम्ही या जंगलाचा राजा आहे. मग राजा पण घाबरतो, राजा पण रडतो. मला एक क्षणाला वाटलं की आता तू संपलं सगळं. आमेन. हालेलुया. पण त्याच्यानंतर ते पिल्लू त्याला विचारतो राजा रडतो का? तो म्हणतो हो खूप रडतो, फक्त एकट्यासाठी, त्याच्या मुलासाठी रडतो. आमेन. हालेलुया. त्याच्या मुलासाठी तो रडतो. आणि मग ज्यावेळेला तो मुलगा म्हणतो पण तुम्ही आल्याच्या नंतर ते सगळे लांडगे पळून जातात, एवढं तुम्हाला घाबरतात? हा. सिंह म्हणतो हो मला घाबरतात ते, त्यांना माहिती आहे तुझा बाप कसा आहे ते. आमेन. हालेलुया. तो स्वर्गीय बाप कसा आहे हे सगळी सैतानिक ताकद आहे त्याला माहित आहे, म्हणून चर्चला प्रत्येक ठिकाणी विरोध केला जात आहे. आमेन. हालेलुया. तो बाप आहे, तो हे चर्च कधी संपू देणार नाही, कुठलाही चर्च कुठली सेवा काही संपू देणार नाही. तो स्वर्गीय बाप आहे, त्याने या पृथ्वीची नीम केलेली आहे. त्या पृथ्वीला त्याने हवेमध्ये यात्रा ठेवलं, त्याने ग्रह नक्षत्र मंडळ तारा सगळं त्याच्या स्वतःच्या इच्छा तयार केली. हा ग्रह इथं असला पाहिजे, ही पृथ्वी इथं असली पाहिजे, तिला एवढ्या कक्षामध्ये ठेवली पाहिजे, तिची रचना गोल असली पाहिजे, तिथं एवढं पाणी असले पाहिजे, तिथं एवढा हिमालय पर्वत असला पाहिजे, तिथे एवढे डोंगर असले पाहिजे, त्या ठिकाणी एवढी जमीन असली पाहिजे, त्या ठिकाणी एवढा पाऊस असला पाहिजे, एवढी जमीन मनुष्य जात एवढी असली पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रत्येक सैतानाचं बंधन जे आहे हे मनुष्यावर अटॅक करत. हालेलुया. याचं कारण आहे की मनुष्यावर देवाचं प्रेम आहे. आमेन. हालेलुया. मनुष्यावर देवाचं प्रेम आहे, तो ऐरा गैरा नाही.
जर आज तुम्ही या ठिकाणी बस, आज या ठिकाणी आपण त्याची उपासना, त्याची प्रार्थना करत आहे, आमेन हालेलुया, तर त्याची उपस्थिती पण या ठिकाणी आहे. आमेन हालेलुया. तो या ठिकाणी आहे. हालेलुया. त्याच्या इच्छेमध्ये आपण काम करत आहोत. आमेन. विश्वास त्या व्यक्तीमध्ये पाहिजे की तो व्यक्ती पाऊल टाकत आहे. आमेन हालेलुया. एक लहान बाळ ज्या वेळेला पहिलं पाऊल टाकतं, त्यावेळेला पाऊल टाकताना त्या बाळाला डायरेक्टली चालायला देत नाही. त्याच्या आई जवळ असते, त्याच्या आईचे दोन्ही हात असं पसरलेले असतात आणि त्या बाळाला म्हणते की बाळा चाल, त्याला उभं करते आणि सोडून देते. बाळ एक पाऊल टाकतं, पण तिचा हात बाजूला, ते बाळ पडायच्या अगोदर तिचा हात त्याच्या जवळ जातात आणि त्याला आत्राळी धरतात. आमेन. याला लागलं नाही पाहिजे, लहान आहे अजून. हालेलुया. देव आपली काळजी घेतो. हालेलुया. त्या क्रूसावरती त्याने दोन्ही हात पसरलेले आहेत. आमेन हालेलुया. का? तू पडला नाही पाहिजे, तू संपला नाही पाहिजे. आमेन हालेलुया. आमेन हालेलुया. माझ्या हातातून सांडलेलं रक्त हे तुला रस्ता दाखवण्यासाठी आहे. आमेन. तुला मिठीमध्ये घेण्यासाठी आहे. आमेन हालेलुया. माझ्या पायात निघालेलं रक्त तुला रस्ता दाखवत आहे. हालेलुया. माझ्या डोक्यातून सांडलेलं रक्त आमेन तुला ज्ञान देत आहे. हालेलुया. माझ्या पोटातला कुपतला भाला तुझी भूक भागवत आहे. आमेन हालेलुया. मी जेवढ्या वेळा माझ्या अंगावर फटके मिळाले ते कशासाठी आहेत? जेवढ्या माझ्या अंगातून ज्या वेळेला रक्त निघालं, त्या रक्ताचा एकच संदेश आहे की मला बसलेल्या फटक्याने त्या रक्तातून तुला आरोग्य मिळेल. आमेन हालेलुया. माझं रक्त हे आरोग्य देण्यासाठी आहे. मला यासाठी त्या क्रूसावरती नेलं की तुला तारणाचा एक रस्ता तयार व्हावा म्हणून साठी. आमेन हालेलुया. जग म्हणेल की हा संपला, जगाने त्यावेळेला कालवा केला की हा संपला. आमेन हालेलुया. फायनली तिसऱ्या दिवशी बापाने त्याला बाहेर काढलं. बाप आहे तो. आमेन हालेलुया. आज स्वर्गीय बाप पण आपण त्याची लेकरं या जागेत बसलो आहे. आमेन हालेलुया. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी तुम्ही अडकला, परमेश्वर तुम्हाला जरूर बाहेर काढणार आहे. आमेन हालेलुया. आज आपण त्याच्या इच्छेतले लेकरं आहोत. हालेलुया. आज कुणाला गाडी भेटली, तुम्ही आनंद करा, उल्हास करा. हालेलुया. आणि परमेश्वराला म्हणा, प्रभू त्याला ते फायनान्शियल प्रॉब्लेम जे काय असेल, त्याला त्याचा हप्ता फेडा, लोन फेडा झाले, तू त्याला मदत कर. एक दुआ स्वर्गामध्ये पोहोचतो. तुमचा दूत ते ऐकतो आणि स्वर्गामध्ये पोहोचवतो आणि सांगतो की अमुक तमुक्याची विनंती आलेली आहे की त्याचा फायनान्शियल प्रॉब्लेम, त्याचा हप्ता भरायसाठी गाडीचा, त्याला कधीही कमी पडली नाही पाहिजे अशी प्रार्थना त्याने केली. अख्खं चर्च म्हणून त्याने प्रार्थना केली. आमेन. असं म्हणता? हो. खरंच का? हो. एवढी मोठी विनंती आहे, एवढा सगळ्याची विनंती एका व्यक्तीसाठी. हो. किती प्रेम आहे त्यांच्यामध्ये. आमेन. एक व्यक्ती या जगामध्ये आला, त्याला संपूर्ण जगावर प्रेम केलं. ते प्रेम आज मला या चर्च मधून दिसत आहे, या मंडळीमधून दिसत आहे. आमेन हालेलुया. ही दुआ तुम्ही करा, ही प्रार्थना तुम्ही करा, त्यावेळेला सैतान तो निघून जाईल. हालेलुया. प्रार्थनेचा प्रभाव आपल्यामध्ये, आपल्या प्रार्थनेचा प्रभाव होत नाही काही वेळेला. याचं कारण आहे की त्या दुष्ट ताकदी, त्या दुष्ट आत्म्याचे बंधन आहे, ते बंधन काय करतात? आपल्या प्रार्थना अडवतात. हालेलुया. मग त्या आकाशामध्ये जास्त दुष्ट आहेत, त्या दुष्ट आत्म्या आपल्याला अडवतात, आपल्या प्रार्थना अडवतात, आपल्या विनंती अडवतात. आमेन हालेलुया. ज्या वेळेला जुन्या करारात, ज्या वेळेला ते लोक वाचत होते, जुन्या करारामध्ये प्रभू येशू कोण आहे हे त्यांना माहित नव्हतं, पण त्यांना प्रकटीकरण मिळत होतं. कुवारी जन्माला येईल, तो यर्दनीच्या नदीपासून त्या प्रदेशामधून फिरल, तो शुभवर्तमान सांगल. अंधारामध्ये लोकांनी प्रकाश पाहिला. हालेलुया. त्याला 39 फटके मारले. त्याच्याकडे बघण्यासारखं, असं आकर्षित होण्यासारखं काही रंगरूप नव्हतं, तरी पण तो जगातला सगळ्यात श्रेष्ठ पुरुष ठरल. हालेलुया. ही घोषणा त्यावेळेला त्या लोकांनी केली आणि पवित्र आत्म्याने त्याला प्रकटीकरण दिलं. पवित्र आत्मा 5 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 1 सेकंड, 1 तासासाठी येत होता, पण पवित्र आत्मा आज आपल्यासोबत कायमच आहे. कारण एक येशू ख्रिस्त. आमेन हालेलुया. येशू ख्रिस्तामुळे आज पवित्र आत्मा आपल्यासोबत कायमच आहे. म्हणून तुम्ही लहान लहान प्रार्थना करता, त्या प्रार्थनेचं उत्तर देत परमेश्वर देत. आणि तुम्ही साक्षी घेऊन येते की आम्ही प्रार्थना केली आणि देवाने मला उत्तर दिलं प्रार्थनेचं. हालेलुया. नका कोणाचं नाव घेऊ, येशूचं नाव घ्या. मी प्रार्थना केली येशूच्या नावात आणि येशूने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. तो कृपाळू परमेश्वर आहे. आमेन हालेलुया. आमेन हाल. इफिस्करास पत्र. हालेलुया. जे आपलं भांडण जे आहे. आमेन हालेलुया. आणि तुम्ही इफिस्करास बद्दल 2 अध्याय 1 वचन, आणि तुम्ही आपले अपराध पापे यामध्ये मेलेले असता तुम्हाला त्याने जिवंत केले. त्यामध्ये तुम्ही या जगाच्या रहाटीप्रमाणे पूर्वी चालत होता. अंतरातील सत्तेचा अधिकारी म्हणजे अध्याभंगाच्या संतानामध्ये आता कार्य करणारा जो आत्मा, त्याच्याप्रमाणे तुम्ही पूर्वी चालत होता, त्याच्यामध्ये आम्ही सर्व पूर्वी आपल्या देह स्वभावाच्या वास्तवाप्रमाणे
पापाप्रमाणे वागलो. आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छा तृप्त करीत होतो आणि स्वभावाच्या वासनाप्रमाणे वागलो. आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छा तृप्त करीत होतो आणि स्वभावाने इतराप्रमाणे क्रोधाची लेकरे होतो. परंतु देव जो दयाविषयी धनवान आहे त्यांनी आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली तिच्यामुळे आम्ही पातकामध्ये मेलो असताही ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. आमेन. हालेलुया. धन्यवाद ईश्वरा. आपण पातकामध्ये मेलो असलो तरी पण ख्रिस्तामध्ये आज जिवंत आहे का? तो पाप बघत नाही, तो आत्मा बघत आहे. आमेन. हालेलुया. तो पाप नाही बघत, आत्मा बघत आहे. हालेलुया. कारण देवानं जो शुभवर्तमानाचा पाया घातलेला आहे तो शांतीच्या शुभवर्तमानाचा पाया घातलेला आहे. हालेलुया. तुम्ही कुणाला जाऊन म्हणू नका हे सैतान आहे, ते सैतान आहे, हे सैतान आहे, ते सैतान. कुणाला काय म्हणू नका. कुणाच्या इच्छेच्या विरोधात कुणाला काही बोलू नका. हालेलुया. आपण स्वर्गीय जीवनामध्ये जाणार आहोत. आपल्याला माहिती आहे की सैतान कुठं आहे, आपल्याला माहिती आहे की दुष्ट आत्मे कुठं आहेत, आपल्याला माहिती आहे की दुष्ट आत्मे हवेमध्ये फिरत आहेत. आमेन. हालेलुया. ते आपल्यावर अटॅक करतात, लोकांचे ऍक्सिडेंट घडवतात, अनेक गोष्टी. अनेक लोक आत्महत्या करतात, कुणाला चाकू घेऊन, कुणाला भाला घेऊन, कुणाला सुरा घेऊन, कुणाला काटे घेऊन, कुणाला कुऱ्हाड घेऊन त्याला एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीला हत्या करायला होतात. कोण आहे ते विचार. तो एका जागेवर कधी बसत नाही. तो एक त्याचं राज्य वाढवत आहे आणि त्याच्या राज्यामध्ये जास्तीत जास्त संख्या आली पाहिजे म्हणून तो त्याच्याप्रमाणे त्याच्या लेवलला तो प्रयत्न करताय. जसं एक राजाचा दुसऱ्या राजासोबत युद्ध आहे आणि एक राजा दुसऱ्या राजाला संपवण्यासाठी आणि त्याची प्रजा जिंकण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो, त्याप्रमाणे हे एक युद्ध आहे, आत्मिक युद्ध आहे. आमेन. हालेलुया. जर तुम्ही म्हणाल की इथं सैतान आहे, तिथं सैतान आहे, ह्याच्यामध्ये सैतान आहे, त्याच्यामध्ये सैतान आहे. आमेन. हालेलुया. हे चुकीचा संकल्प आहे, हे चुकीचे विचार आहे. याच्यामुळे विनाकारण भांडणाला सुरुवात होते. म्हणून आज पण आपण युट्यूबला न्यूजला बघता की त्या ठिकाणी अनेक खोटे आरोप केले. इथं सैतान आहे म्हणतात, त्याला सैतान आहे म्हणतात. आपल्या त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. दुष्ट आत्मे सैतान हे हवेमध्ये राहून काम करतात. आमेन. हालेलुया. बायबल काय सांगतं बघा. आमेन. हालेलुया. अंतरक्षित बघा इफिसियन्स पत्र 2 अध्याय आणि दुसरं. आमेन. हालेलुया. मला ते दुसरं वचन आहे. अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी म्हणजे आज्ञाभंगाच्या संतानामध्ये आता कार्य करणारा जो आत्मा त्याच्याप्रमाणे तुम्ही पूर्वी चालत होता. आज्ञाभंग. हालेलुया. देवाच्या इच्छेच्या विरोधात जीवन जगणं. हालेलुया. जी कृपा जी परमेश्वराने दिलेली आहे त्या कृपेच्या विरोधात आपण ज्या वेळेला जीवन जगतो त्याला आज्ञाभंग असं म्हटलं जात. हालेलुया. कारण याच्यामध्ये दोष लावणारे आत्मा आहेत. म्हणून माणूस जो आहे. आमेन. हालेलुया. ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये सैतान काम करतो त्यावेळेला सैतानाचा एक रुबाब असतो. तुम्ही म्हणाल की मी असं का बोलत आहे. सैतानाचा एक रुबाब असतो. रुबाब म्हणजे काय आहे, त्याचा एक प्लॅनिंग आहे. तो एक राजा आहे, अंधकाराचा राजा. कोण आहे? सैतान, लुसिफर. या पृथ्वी तलावर राहणारे अनेक लोकांना माहित नाही अंधकाराचा राजा कोण आहे. ते म्हणतील कुणास ठाऊक, अमुक आहे तमुक आहे. नाही, आपल्याला माहिती आहे, आपण बायबल वाचतो, आपल्याला माहित अंधकाराचा राजा कोण आहे? लुसिफर. आणि त्यानं पहिल्यांदा आज्ञाभंग करायला सांगितलं कुठं? एदन बागेमध्ये. हालेलुया. एदन बाग ही येशू ख्रिस्ताच्या आगमनाचं चिन्ह आहे. ध्यानात ठेवा. एदन बाग हे येशू ख्रिस्ताच्या आगमनाचं चिन्ह आहे की तो या ठिकाणी एक स्थापना करेल, एक नियम एक लागू करेल संपूर्ण मानवाला आणि त्याच्यानंतर तो न्याय करायला पुन्हा येईल. हालेलुया. बरोबर. ज्या वेळेला तो त्या ठिकाणी आज्ञाभंग करायला गेला त्यावेळेला त्याने सांगितलं की हे जे आहे हे स्वीकृत नाही. जे फळ आहे हे परमेश्वराने दिलेलं आहे पण हे देवाच्या इच्छेतलं स्वीकृत नाही. देवाच्या इच्छेतलं तुम्हाला खायला मी सांगत नाही, माझ्या इच्छेतलं मी तुम्हाला खायला देत आहे. आमेन. माझ्या इच्छेतलं मी तुम्हाला सांगत हे जा आणि खा, हे जा तू असं कर, हे जा तू असं कर, हे अमुक आहे हे कर, हे तुमुक आहे तू कर, हे आहे असं कर. आमेन. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला मनुष्य एखादा व्यसन करायला जातो त्यावेळेला व्यसन करणारा हा स्वतः इच्छेने व्यसन करायला कधीही जात नाही. तो दुसऱ्याचं ऐकून व्यसन करायला जातो. आमेन. हालेलुया. तो स्वतःच्या इच्छेने कधीही व्यसन करायला, दारू प्यायला, सिगारेट वडायला, बिडी वडायला, गुटखा खायला कधीही शिकत नाही, मिसरी घासायला कधी शिकत नाही. तो दुसऱ्याच्या इच्छेने जातो. हालेलुया. आणि जो व्यक्ती तो व्यसन करत असतो तो व्यक्ती त्याला कधी सगळ्या पिऊ नको, खाऊ नको, घासू नको, शिव्या देऊ नको, मारू नको, ही त्याची इच्छा नसते.
हालेलुया. हालेलुया. मी यासाठी तुम्हाला अनेक वेळेला सांगितलं की एखाद्या वेळेला एखादा व्यक्ती त्या गावात प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना त्याच्या गाडीचं स्टँड लागलेलं असतं, त्याची फॅमिली, त्याच्या गाडीवर कोणी व्यक्ती असतो, त्यावेळेला रस्त्याला उभा असणारा व्यक्ती त्याला आवाज देतो आणि सांगतो, दादा तुमच्या गाडीचं स्टँड लागलेलं आहे. आमेन, हालेलुया. हे कारण एकच आहे की तुम्ही पडाल, तुम्हाला लागेल, तुम्हाला दुखाप होतील, तुम्हाला जखमा होतील. आमेन. त्यावेळेला खाली उभा असणारा व्यक्ती कधी म्हणत नाही गाडीवरल्या व्यक्तीला, तू मुसलमान आहे, तू ख्रिश्चन आहे, तू हिंदू आहे, तू अमुक आहे, तू तमुक आहे, तू पारशी नाही, आम्ही कुणी, आम्ही हा तू जैन आहे, नाही म्हणत. तू पाकिस्तान म्हणणार आहे, अजिबात बोलत नाही. त्यावेळेला त्याच्या मुखामध्ये अचानकपणे शब्द येतो आणि तो शब्द असतो, दादा गाडीचे स्टँड लागलेले आहे, गाडी पडेल तुमची, तुम्हाला लागेल. हालेलुया. हे प्रेम एदन बागेमध्ये देवाने घातले. त्यावेळेला ज्यावेळेला फुंकर मारली, तो पवित्र आत्म्याची फुंकर होती. कोण होता? दुसरा तिसरा नाही, प्रभू येशू होता. आमेन, हालेलुया. आमेन, आमेन, हालेलुया. त्यानं त्या एदन बागेमध्ये पाया गाठला. त्यानं त्या बागेची रचना केली, या पृथ्वीची रचना केली की या ठिकाणी बाग असायला पाहिजे. हालेलुया. ह्या पृथ्वीचा अनेक वेळेला बिमोड झालेला आहे. हालेलुया. मी एक स्टेटस बघितला. आम्ही स्टेटस नाही, मी स्टेटस कधी मी नेहमी शोध घेत असतो. तर ज्या वेळेला मला ते 1870 साली ज्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं, त्यावेळेला कोळशीची खाण ज्यावेळेला हे करायला गेले ते खांदत होते, त्यावेळेला त्यांना एक झाडाचा बुडका घावला खाली, एक जमीनच्या. किती लोकांना माहिती आहे? 1870 काहीतरी कोळशाच्या खाणीमध्ये एक झाडाचा मोठा बुडका भेटला. आहे तसा होता. त्याच्या मुळ्या वगैरे सगळ्याच्या, जसं एखादं चिंच झाड असतं त्याच्या मुळ्यावर फिरत असत, त्याप्रमाणे त्या झाडाचा बुडका त्या ठिकाणी होता. आणि त्याला खोता दिसला. त्या ठिकाणी त्याला एक सिक्युरिटी दिली, आज पण तो बुडका आहे या पृथ्वीवर. म्हणजे जो कोळसा, दगडी कोळसा तयार झाला, ती एक प्रक्रिया आहे. आणि या पृथ्वीवरची जी झाड आहेत त्या जमिनी खाली गेले. जसं देवानं सांगितलं की एदन बाग मी नष्ट केली, तिथून काढून टाकली. आमेन, हालेलुया. म्हणून आज पण जगातले अनेक शास्त्रज्ञ जे आहेत ते एदन बाग शोधतात. ते म्हणतात अरबस्थानामध्ये एदन बाग आहे. हालेलुया. अरबस्थान जो आज ज्या ठिकाणी आज युद्धाची युद्धभूमी आहे, त्या ठिकाणी ती एदन बाग आहे असं लोक म्हणतात. आमेन, हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो. जी देवाची इच्छा कृपा आहे, त्या कृपेमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला कळेल की हे काय आहे. हालेलुया. आपलं जीवन जे आहे देवाला समर्पित, देवाच्या इच्छेतनं, की ज्यावेळेला आपण संशोधनाचा भाग येतो त्यावेळेला पहिल्यांदा पुढे येतं बायबल. हालेलुया. आपल्याला बायबल उघडल्याशिवाय, बायबल शोधल्याशिवाय आपल्याला काही भेटत नाही. हालेलुया. हालेलुया. देवाची कृपा, देवाची इच्छा. हालेलुया. आणि ज्यावेळेला आपण देवाच्या इच्छेमध्ये चालतो त्यावेळेला आमेन, हालेलुया, त्यावेळेला आपल्याला आपाप प्रकटीकरण, कारण इथं लिहिलेलं आहे इफिसकरास पत्र पहिला अध्याय जे आहे, आमेन, हालेलुया, तिथं लिहिलेलं आहे. आमेन, हालेलुया. इफिसकरास पत्र पहिला अध्याय 17 वचन असे मागतो. आमेन, हालेलुया. आम्ही आमच्या प्रार्थना तुम्हासाठी उपकार स्तुती करण्यात पडू देत नाही. मी माझ्या प्रार्थनामध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, गौरवाचा बाप यांनी आपल्या ओळखीचे ज्ञान व प्रकटीकरण यांचा आत्मा तुम्हामध्ये द्यावा. तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे, असे की त्याच्या बोलवण्याची इच्छा आशा काय आहे व पवित्र आत्म्यामध्ये त्याच्या वचनाच्या गौरवाची संपत्ती काय आहे आणि त्याच्या बळकट सामर्थ्याच्या करणेप्रमाणे विश्वासाद्वारे जे आम्ही त्या आमच्या ठाई त्याच्या सामर्थ्याच्या परम थोरपण काय आहे हे तुम्ही जाणावे. आमेन, हालेलुया. आमेन, हालेलुया. तुम्ही जाणायला पाहिजे की त्यानं मला का बोलवलेलं आहे. हालेलुया. आज आपण असं चर्चला येत नाही की चला 2-3 रविवार झालं, मी तिसरा रविवार आता जातो. अनेक लोकांना माझा बोलण्याचा राग येतो, त्यांना वाटतं की हे असं बोलतात, आमेन, हालेलुया, म्हणून आम्हाला जावं वाटत नाही. आमेन, हालेलुया. तो तुमचा प्रश्न आहे. येशू स्वर्ग सोडून या जमिनीवर आले. तो स्वर्गाचा मालक, राजा, एकुलता एक पुत्र, सोन्याच्या सिंहासनावर बसणारा, त्यानं सगळ्या जगाची निर्मिती केला. तो तुझ्या माझ्या पापासाठी तो मरण पावला. त्याने लाज आणि तमा बाळगली. आमेन, हालेलुया. चर्चला याला आपल्याला लाज वाटते. जर रविवारी काय जायचं चर्चला? आज जे काही तुझं भलं झालेलं आहे ज्या येशूच्या नावात, तो येशू त्या क्रुसावरती मरण पावला तुझं चांगलं व्हावं म्हणून. हालेलुया. तुझं भलं व्हावं म्हणून त्या क्रुसावरती तिचं रक्त सांडलं. तो पिता तिथून बघत होता, पिता आड आला नाही. पित्यानं त्याच्या इच्छेत त्याच्या पुत्राला त्या क्रुसावरती टांगला. तो कोण, कुठला, किती पापामध्ये तू होतास,
किती भयानक संकट, किती भयानक त्रासामध्ये तू पाप करत होता, त्याच्यामध्ये तुझ्या त्या पापासाठी त्याचं रक्त सांडलेलं आहे. तू त्याला नाकारू शकत नाहीस, तू त्याला डावलू शकत नाहीस. देव पवित्र आहे, देव पवित्र आहे. आमेन, हालेलुया. त्याची कृपा, त्याची इच्छा तो त्याच्या लेकरांच्या मध्ये घालतो. त्याचे लेकर कोण आहे? विश्वास ठेवणारा ह्या जगातला प्रत्येक व्यक्ती, ज्याला त्याचा स्वीकार केलेला आहे, तो जो वचन ऐकत आहे, तो जो म्हणत आहे आमेन, तो त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याची इच्छा दडलेली आहे. आमेन, हालेलुया. मी प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला मी सांगत असतो, ज्यावेळेला मी बोलत असतो, त्यावेळेला मी म्हणत असतो की तुम्ही ऐकत जा. हालेलुया. कारण वचन आहे, ती स्वर्गीय सामर्थ्य, स्वर्गाची ज्ञान आहे. तो स्वर्गात जाण्याचा एक मार्ग आहे, तो एक रस्ता आहे. तो डोळे प्रकाशित कर का म्हणत आहे? हालेलुया. कारण ज्या वेळेला तुम्हाला गूज कळल, ज्या वेळेला तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीमध्ये ओढ लागेल, ज्यावेळेला प्रकटीकरण आतमध्ये त्यावेळी उकळा फुटतील, त्यावेळेला ते एक नवीन झरा, एक नवीन स्त्रोत, ज्यावेळेला एक बोर मारल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला जसा आनंद होतो, एक विहीर पाडल्यानंतर पाणी लागल्यानंतर त्या शेतकऱ्याला जसा आनंद होतो, तसा स्वर्गामध्ये आनंद केला जातो ज्या वेळेला तुम्हाला प्रकटीकरण भेटतं त्यावेळेला. आमेन, हालेलुया. त्याला का स्वर्ग आनंद करतं का? माझ्या लेकराला, एका साध्या सामान्य लेकराला एक प्रकटीकरण भेटलेलं आहे. हालेलुया. बरं चर्च, आमेन, हालेलुया. देवाने सांगितले, परमेश्वर म्हणाला की तुमचं पाप, ते पाप मी गणलं नाही. आमेन. त्या पापात तुम्ही मरत असताना मी कृपेमध्ये तुम्हाला जिवंत केलेलं आहे. आमेन, हालेलुया. कारण मध्य आकाशामध्ये जी ताकद आहे ती तुम्हाला भेडसावून टाकल, ती तुम्हाला विलुप्त करल, तुमचा नाश करल. तुम्हाला त्या देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या गौरवात तुम्हाला येऊ देणार नाही. प्रत्येक दिनी तो, प्रत्येक दिवशी तो भार वाहणारा परमेश्वर आहे. तो म्हणाला, स्तोत्र 145, 13, 14, 15, मी वाकून गेलेला बोरू कधी मोडणार नाही, मिनमिनती वात मी कधी विझू देणार नाही. हालेलुया. तुम्ही प्रार्थना कराल आणि मी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईन. का? तो म्हणाला आपण त्याची प्रजा आहोत. तो आपल्याकडे बघताना केविलवाने नजरेनं, आनंदानं बघतो. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेला येशूला धरायला, ज्यावेळेला गेसमनी बागेमध्ये यहूदा इस्करियोत आला, त्यावेळेला येशूची कंडिशन काय झालं? येशूला कसं वाटलं असेल? आनंद झाला असेल का? नाही. येशू त्यावेळेला बघा, मरकुचा देवाचा तुम्ही, मग देवाचा तुम्ही. हालेलुया. येशूला ज्या वेळेला भेटायला, त्यावेळेला सैनिक घेऊन आले, त्यावेळेला येशू म्हणाले, तुम्ही का कुणाला ओळखताय, कुणाला शोधता? तुम्ही मला शोधता ना? हा मी नासरेतकर येशू, मी आहे, मी आहे असं बोलल्या बोलल्या समोरचे सगळे सैन्य होतं जमिनीवर खाली पडले. हालेलुया. तो मी आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही कुणाच्या नादाला लागता? अरे मी आहे तो असं म्हणल्या ते लोक जमिनीवर खाली पडले. नाश करायला किती वेळ लागला असता? नाही, मला पित्याची इच्छा पूर्ण करायचं आहे. आमेन, हालेलुया. मला माझ्या बापाने दिलेली आज्ञा, मला त्याचं पालन करायचं आहे. मला बापाची इच्छा पूर्ण करायची आहे. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये मी अनेक प्रसंग, अनेक चढ उतार पाहिले, पण मी मागं कधी हटलो नाही. मी बघत होतो एक मला दिलेला दृष्टांत, मला दाखवलेलं स्वप्न देवाने, मला दाखवलेली जागा, मला देवाने कसं फिरवलं, मी कसा सुवार्ता सांगतो, मी कशी प्रार्थना करतो, हे मला जेवढं दाखवलेलं होतं मी ते बघत होतो. मी चर्च बघितलेलं नव्हतं. आमेन, हालेलुया. असा लाखोंचा समुदाय माझ्या समोर उभा राहिलाय आणि तो मी सांगतोय देवाचं वचन आणि ते ऐकत बसले. हालेलुया. आज देव बाप त्या लेवलला तुम्हाला वापरेल, त्याचा संकल्प तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करेल. तो त्या संकल्पातून तुम्हाला कधीही बाहेर काढणार नाही. आमेन, हालेलुया. आज हे जग आहे शुभेच्छा देण्याचं जग आहे, भेट वस्तू देण्याचं जग आहे. हालेलुया. मोबाईलवर स्टेटस बघण्याचं जग आहे, मोबाईल बघण्याचं जग आहे. आमेन, हालेलुया.
एका स्त्रीला तिच्या पतीची वाट बघण्यासाठी तो ज्या वेळेला एखाद्या गावात असतो, गावाला जायचा, एखाद्या नोकरीला जायचा, त्यावेळेला त्याची बायको 1 महिना वाट बघायची. हालेलुया. आणि 1 महिन्यानं त्याचं पत्र यायचं, 2 महिन्यानं पत्र यायचं, 3 महिन्यानं पत्र यायचं, आणि 3 महिन्यानं पत्र यायचं. पत्र आल्याच्या नंतर तिच्या घरचे पत्र आले अमक्या तमक्याचं, अरे माझ्या नवऱ्याचं पत्र आलंय, नाही माझ्या मुलाचं पत्र आलंय. घरच्या सगळे वाचल्याच्या नंतर ती हळूच एका कोपऱ्यात बसून तिची बायको ऐकणार आणि बायको म्हणणार, ती कशी आहे, असं एवढा शब्द, ती कशी आहे तिला सांगा माझा निरोप, तू चांगली राहा, आई वडिलांच्याकडे लक्ष लाव, घरातलं काम धंदा कर. ती हा शब्द तिच्या हृदयाला एवढा स्पर्श करून जायचा, एका शब्द ती या शब्दावर ती जीवन जगत असते. 6 महिन्यानं माझा नवरा येणार आहे, मग मला भेटणार आहे, 1 वर्षाने येणार आहे, मग मला भेटणार आहे. हालेलुया. आणि मग दिवसभर ती वाट बघणार, रात्र कधी होते, आणि रात्र झाल्याच्या नंतर ती ज्या वेळेला तिच्या बिछाण्यावर जाणार त्यावेळेला ते पत्र घेणार आणि वाचून बघणार. हालेलुया. वाचताना कदाचित ती रडत असेल. अनेक स्त्रिया, अनेक ज्या बहिणी ते रडल्या असतील की माझ्या नवऱ्याचं पत्र 1 महिन्यानं आलं, मला माझं नाव त्याच्यात लिहिलेलं आहे. तो प्रेमाचा स्पर्श, ते दिलेलं प्रेम, ते शब्दातून दिलेलं प्रेम, तेच प्रेम देवाना स्वर्गीय जीवनामधून दिलेलं आहे. त्या शब्दातून शब्द परब्रह्म म्हणजे हे बायबल आहे. आमेन. हालेलुया. हे देवानं दिलेलं प्रेम पत्र आहे. आमेन. हालेलुया. याच्यामध्ये देवाचा प्रेम दडलेला आहे. रोज वाचायचा मला तिटकार येतो, मला राग येतो. हालेलुया. आज देवाने आधुनिक जगामध्ये आपल्याला जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टीच्या सवलत दिल्यात, पण आपण बायबलकडे नाही, बायबल मला नाही, मला बायबल नको आहे, आत्मिकतेला प्रकटीकरण नाही, बायबल नाही, काही नाही, कुठला संबंध नाही, काही नाही, ताळतळ नाही, काही नाही. आमेन. हालेलुया. मी अनेक लोक बघितले. देवाने सांगितलं शेवटच्या काळामध्ये तुम्हाला उतावळे लोक बघायला भेटतील, त्याच्यामध्ये अतिशय उतावळेपणा असेल. आणि आज लोकांचा संयम निघून गेलेला आहे. आज सैतान त्याचं काम, त्याचं राज्य वाढवत आहे. हालेलुया. फोन का उचलला नाही म्हणून लोक फोन आपटतात, फोडतात. बोलला का नाही, आमेन. हालेलुया, म्हणून त्याला शिव्या घालतात. मुद्दामच माझा फोन उचलला नाही, मुद्दामच माझं हे केलं का. हे जग जे आहे हे नश्वर तिकडे चाललेलं आहे. आज जगाचा नाश जवळ आलाय म्हणून आज लोक उतावळे बघायला भेटत आहेत. हालेलुया. 1 वर्ष 2 वर्ष, आमेन. हालेलुया. हे झालं, ते झालं, अमुक झालं, तमुक झालं. आमेन. हालेलुया. देव त्याच्या कृपेमध्ये त्याच्या लेकरांना ज्या वेळेला चालवत असतो त्यावेळेला 13, 14, 15, 20 वर्ष देव एका जागेवर ठेवतो. त्याला त्रासामध्ये, संकटामध्ये टाकतो, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये चेक करतो आणि मग त्याला उभा करतो. आमेन. हालेलुया. आज तू राजा बनणार आहेस. आमेन. हालेलुया. आज तू माझ्या इच्छेतला जीवन जगला, कधी पळला नाहीस, कधी मागं सरला नाहीस. आमेन. हालेलुया. ही छाती आहे ना, ही पळून जाण्यासाठी नाही, ही संकट झेलण्यासाठी छाती दिलेली देवानं. हालेलुया. आणि त्याच्या आतमध्ये असणार हृदय आहे ना, त्या संकटाला सामावून घेण्यासाठी, कारण त्याच्यात माझा राजा राहतो. आमेन. हालेलुया. येशू राजा राहतो त्याच्यामध्ये. आमेन. हालेलुया. या प्रत्येक संकटाला सामावून घेण्यासाठी हृदय दिलेलं आहे देवानं. दगडाचं नाही, मांसाचं, दयेचं भरलेलं हृदय. आमेन. त्यात काय जात आहे. आमेन. हालेलुया. जात नाही आपण तेवढ्या लेवलला, आपली वैचारिक पात्रता त्या लेवलला जात नाही. हालेलुया. आपली प्रार्थना एकच असते, मला ह्या प्रार्थनेचं उत्तर पाहिजे, मला त्या प्रार्थनेचं उत्तर पाहिजे. माझी प्रार्थनेचं उत्तर आलं नाही, माझं हे झालं नाही, माझं अमुक झालं नाही, माझं तमुक झालं नाही, माझं ते झालं नाही. येशू आणि त्याचा पिता याचं प्रेम बघा. येशू आणि त्याचा बाप, त्याचं प्रेम बघा ना. आमेन. हालेलुया. काय प्रेम आहे. हालेलुया. काय प्रेम आहे बघा. एक पिक्चर बघा, येशूचा क्रूसावर टांगलेला एक पिक्चर बघा, किंवा ती आराधना बघा, जब मैं तुझे याद करता हूं धन्यवाद यीशु मैं कहता हूं. ती आराधना बघा. ती आराधना बघताना त्याच्यामध्ये युट्यूबला बघा, ती आराधना बघताना तुम्हाला रडायल्याशिवाय राहणार नाही. एक बाप आहे आणि तिच्या मुलाचा काय हाल होत आहे. ज्या मुलामध्ये एवढं सामर्थ्य आहे, ते म्हणून मेलेल्याला जिवंत केले. मेलेल्या लोकांना जर 4 दिवसाची मेलेली, 5व्या दिवसाची मेलेली, त्यांना जिवंत केले. 38 वर्ष खितपत झाले, उठ आणि चालायला मी तुझं ऐकायला आलो. आणि स्वतः देव त्याला त्या क्रूसावरती टांगण्यात आला. आमेन. हालेलुया. पिता म्हणाला की तू त्या क्रूसावरती टांगायचं बाळा, मी तुला सांगतो. त्या क्रूसावरती तू जायचं, तिथून तुझं रक्त सांडणार आहे. आणि ते रक्त जे आहे, तुझं रक्त, तो म्हणे की माझं रक्त असंच घ्या ना, 1 बाटली मी देतो ना. हालेलुया. मी 1 बाटली देतो ना तुम्हाला. आमेन. हालेलुया. जय. आता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो.
आमचं एक पाहुणा आहे हालेलुया. आमचं एक पाहुणा म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरचा किस्सा. मग ते पाहुण्यातल्या पाहुण्यात त्यांचं प्रेम होतं, दोघांचं, मुलाचं आणि मुलीचं प्रेम होतं. मग त्यानं काय केलं, त्याला वाटलं की आता ती मुलगी आता तिचं माझ्या संग लगीन होत नाही, कारण तिचा वडील पोलीस होता, म्हणजे माझ्या दाजींचा दाजी. हालेलुया, जय येशू. मग त्याला वाटलं की आता तिचं लगीन माझ्या संग होणार नाही. मग ह्यो काय केला, ह्यो जवळजवळ 200 किलोमीटर तिकडे गेला आणि गेल्याच्या नंतर त्याने काय केलं, रक्तानं चिठ्ठी लिहिली होती तिला. कशाने लिहिली होती? रक्तानं चिठ्ठी लिहिली होती. रक्तानं चिठ्ठी लिहिली, तिला दिली. तिला पण वाटलं काय, तर ती आली पळून त्याच्यात. हालेलुया, ती पळून आली, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर ही एवढं दारू प्यायला लागला, एवढं दारू, आज पण दारू पी पडतो, कुठं पण दारू पी पडत, जेवायला नाही, काय नाही, जाते कामाला धंद्याला, कुठं काय ना आणते. एक दिवस भेटली मला म्हणली, मी म्हणलं अगं तुला ती पत्र लिहिलं होतं ना रक्तानं? ती म्हणली हो. मी म्हणलं अगं कोंबडीच्या रक्तानं लिहिलं होतं का त्याच्या रक्तानं? विचारलं होतंस का त्याला? हालेलुया, विचारलं होतंस का? कदाचित त्यानं चॅप्टरपणानं कोंबडीच्या रक्तानं लिहिलं असं आणि तुला दिला असं आणून. हालेलुया, म्हणून तर तुझं तिचं भांडण लागते. हालेलुया. दुसरा किस्सा की आमच्या मामाच्या पोराचं लग्न झालं, लग्नात सगळं ठरलं बिरलं, सगळं झालं. आणि लग्न ठरवताना तो गेला बघायला, मला 36 गुण निघतात. एवढा खुश होऊन आला, एवढं भांडण, आता एवढं भांडण, पाऊंडा गणित, शब्दा गणित भांडण. मी त्याला म्हणतो, गण्या असं 36 गुण जुळले. हालेलुया, तुझं 36 गुण जुळले, शांत बसतो. हालेलुया. त्याला इलाज नाही. अरे म्हणलं गावात गेला होता अंकुल खोपत, तू विठ्ठलनगर मधनं अंकुल खोपत, अरे गुण जुळलं होतं म्हणून तुझं तोंड बघायसारखं, मला अजून पण तुझं तोंड दिसते तसं. हालेलुया. आता कशाला रडत? जय येशू. हालेलुया. जगातलं प्रेम खोटं आहे. आमेन. हालेलुया. परमेश्वर आपल्यावर खरं प्रेम करत आहे. आमेन. हालेलुया. जगातलं प्रेम तिरस्कार आहे. आमेन. हालेलुया. वडापाव नाही दिला, एकटा बघून माझ्या बघून. हालेलुया. जगातलं प्रेम हे वडापावचं प्रेम आहे, चिकनचं प्रेम आहे, मटणाचं प्रेम आहे. मटण खायला जरी तुम्ही बोलवलं तुमच्या पार्टीला आणि त्याला जर मीठ कमी असलं, तुम्ही सगळा खर्च करून 1000-10,000 खर्च करून त्याला बोलवलं, मीठ कमी असलं, खाताना ह्यो असा पुसत हात शर्टाला रुमाल तर नसतोच, आणि तो रुमाला हात पॅन्टला माग हात पुसत बोल, काय खाल्लं, मीठच ना. उपकार कर त्याच्यावर, कधीतरी मीठ घेऊन जा जेवायला जा. हालेलुया. कोणा सरपंचीला उपकार कर त्याच्यावर. हालेलुया. जय येशू. कतर उपकार करायला शिक त्याच्यावर. मीठाची पुडी एखादी बांधून घे बायकोला, म्हणून मीठ जर दे तिथं, कुणाला मागू, मी मीठ घेऊन जातो, 4 चौघाला मी पण देईन घरातला. हालेलुया. उपकार कर त्याच्यावर. हालेलुया. त्याचाच खाऊन त्याची निंदा करत येऊ नको. अरे त्यानं काहीतरी केलंय ना. आमेन. हालेलुया. केलंच, बरं केलं, आणि तर असू दे, मीठ घरात जाऊन मी खातो. हालेलुया. जय येशू. हे येतं कधी येतं? हालेलुया. कधी येतं हे? कधी येतं आपल्या विचारात? कधी येतं हे? आमेन. हालेलुया. कधी येतं विचार? जय. हालेलुया. ज्या वेळेला आतलं बाहेर निघून जातं ना, त्याला चांगलं आतमध्ये येतं. हालेलुया. पण आतलं बाहेर काढायला आम्ही तयारच नसतो. असू दे, उलटी आली तर येऊ दे, पण माझी उलटी मी बाहेर टाकणार. मी टाकणारच नाही, मला बाहेर लात घेऊन द्या. जय. हालेलुया. आज या जगामध्ये ज्या वेळेला आपण जीवन जगतो, हे जीवन जगताना देवाला समर्पित, कारण आपलं भांडण हे आकाशातल्या दुष्ट ताकदी बरोबर आहे. त्या हवेत फिरणारा दुष्ट आपल्या सोबत आहे. गाडी जाताना, प्रवास करताना नेहमी प्रार्थना करा, प्रभू मी तुला धन्यवाद देतो, या हवेत दुष्ट आत्म्याने बांधतो. मी ज्या वेळेला घाटात जात असतो, प्रवास करतो, रात्री आम्ही घाटातून येत होतो, आम्ही हाली म्हणले की मी नाही येत, राहू दे म्हणलं, आम्ही अमुक एका ठिकाणी सोड, आणि त्या ठिकाणी सोडलं. मी अगोदरच प्रार्थना केलेली होती की तेव्हा जाताना, कारण तिथे जाताना ऍक्सिडेंट झालेला होता घाटात, एका ट्रकचा ब्रेक फेल झालेला होता आणि तो ट्रक अनेक गाड्यावरती गेलेला होता. आणि मग मी प्रार्थना केली, प्रभू आम्ही ज्यावेळेला जाणार त्यावेळेला पाऊस नसला पाहिजे. आणि खरोखर पाऊस नव्हता जाताना, येताना पण पाऊस नव्हता. मग येताना प्रार्थना केली, देवा सूरज एकटा गाडी चालवणार आहे, प्रभू प्रार्थना करतो गाडीत ट्रॉफिक नसू, घाटात ट्रॉफिक नसू दे. आणि खरोखर सिंपल गाडी चालवून ते वर आला. 15 मिनिटात घाट साधा आणि सोपा. ते घाटात वर आला असं मला वाटलंच नाही. हालेलुया. एक प्रार्थना, देव तुमची प्रार्थना ऐकतो. आमेन. हालेलुया. त्या ऐदन बागेमध्ये जो देवाचा संकल्प आहे, तो देवाचा संकल्प मोडणारा कोण आहे? लुसिफर, सैतान. हालेलुया. तुम्ही जर या लाकडाला सैतान म्हटलं तर तो सैतान हसल, काय लगाय, मी इकडे उभा आणि ह्याला लाकडला सैतान म्हणते,
काय किती नालायक लोक असतील, निदान म्हणा तर म्हणा. हे लाकूड आहे आणि लाकडाला कोणी सैताना निघून जा, सैताना निघून जा, सैताना निघून जा, आणि त्याला हात जोरात तुझा हात मोडेल, त्याला काय होणार? हालेलुया. त्याला काय होणार? लाकूड सैतान नाही, सैतान त्याच्या बाजूला उभा असेल आणि ते म्हणा देवाला म्हणत असेल तू ह्यांना बनवलं शोको, ही ह्या लोकांनी तो बनवलं शोकी. हालेलुया. विचार करा, विचार करा. मी अशी लोक बघितले सिलेंडरची प्रार्थना करते, सिलेंडरची प्रार्थना करते. अरे पेटवायसाठी अंडा नाही की असते घरात, चूल पेटवायसाठी. आता सिलेंडर मध्ये सैतान बसला, पेटल की मरून जाईल. गॅस आहे तो, काडी इकडे पेटवली की सिलेंडर पेटतो तिकडं. सिलेंडरची प्रार्थना. हालेलुया. जय येशू. भारत गॅसच्या कंपनीला सांगायला पाहिजे बाबा, जय येशू. हालेलुया. असं नाही ना, असं नाही म्हणा. हालेलुया. बरं, मी नेहमी किस्सा सांगत असतो. मी त्या मावशाला म्हणलं तुमची मस धार देत नाही, मी प्रार्थना करतो ना तुमच्या मस. तेव्हा बिचारीने संध्याकाळी आल्याला मला फोन केला, बराच मशीला मी प्रार्थना केली, मशीला प्रार्थना केली, धार घ्यायची, मुंबईत राहिली. फोन चालू मध्ये म्हशीच्या कानाला लावलं. मी आलो 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 मावशी आलो. मावशीची एक नाही दोन नाही, बरोबर आहे का म्हशीच्या कानाला फोन लावला, काढा फोन. फोन कट केला. मावशी थांबा म्हटलं, काय केलं होतं? म्हणजे म्हशीच्या कानाला. म्हणजे म्हशीच्या कानाला, मला माहिती होतं म्हशीच्या कानाला फोन लावा. हालेलुया. परत फोन केला, म्हणजे तुमच्या कानाला फोन लावा, म्हशीचा राग ठेवा, तुमच्यात आत्मा देवाचा, तुमच्या काना नाही का मस्त धारती. हालेलुया. जय येशू. अरे तुम्ही माणूस आहे, ते जनावर आहे. हालेलुया. तुमचं शरीर आहे, जीवन आहे तुमच्यात, आणि आत्मा आहे. आणि त्या जनावरांमध्ये शरीर आणि जीवन आहे, फक्त त्याला आत्माच नाही ना. आणि त्याच्यात जर आत्मा असता तर चिकन मटन भेटलं नसतं, त्याने येऊन डिशंग मारले असते, शिंग मारले असते तुम्हाला. हालेलुया. बोकडाचं मटन मिळलं असतं, चिकन मिळालं असतं. कसं मिळालं असतं का? मिळालं असतं का? नाही, खरं सांगा, मिळालं असतं का? खरं सांगा, परत एकदा खरं सांगा, मिळालं असतं? मिळालं असतं, मिळालं असतं माशाचं. हालेलुया. जय. आपली विचारसरणी त्या लेवलला कधी जात आपण कधी जातो? आपण फक्त धार दिली पाहिजे असं नाही, इथं नाही, इथंपर्यंत नाही. पित्यानं त्याच्या पुत्राला क्रुसावरती यासाठी टांगला. एक संकल्प मी तुझ्यामध्ये गाठलेला आहे आणि तो पूर्ण झाला पाहिजे की तू तुझं रक्त आहे त्या जमिनीवर सांड. ज्या वेळेला तुझं रक्त सांडल ना, त्या जमिनीवर सांडल, जमीन तू बघेल, ते रक्त खालीच आहे, पण ते रक्त तू काय कर, घेऊन माझ्यापाशी ये. आणि ही जी वेदी आहे ना, या वेदीला तुझं रक्त लावायचं. पवित्र वेदी आहे आणि या वेदीला तुझं पवित्र रक्त पाहिजे. आमेन. हालेलुया. त्याशिवाय ही लोक जे आहेत हे स्वर्गाच्या राज्यामध्ये येऊ शकत नाहीत. आमेन. हालेलुया. कारण याला पवित्र रक्ताची गरज आहे. आमेन. हालेलुया. म्हणून एकच रक्त, एकच समर्पण, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. त्याच्यानंतर बोकाड कोंबड्या कापायची गरज नाही. हालेलुया. 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 जय येशू. जय येशू. बोकाड कोंबड्या कापायची गरज नाही आता. येशूने रक्त दिलं, मानव जातीसाठी रक्त दिलं. हालेलुया. काय म्हणतो ना फुल? संपूर्ण मानव जातीसाठी, संपूर्ण जगावर देवाने प्रेम केलं, संपूर्ण मानव जातीसाठी. जात कोण आहे? जात कोण आहे? कोण आहे? जोरात बोला. कोण आहे? कोण आहे? मानव. मानव जात आहे. आमेन. हालेलुया. आणि सगळ्यात हुशार, जर या जगातली जात कोणी विचारलं तर सांगा हालेलुया. जय. आमचं नाव घेऊ नका, काल जयंती झाली परवा दिवशी. आमेन. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. आपण ज्या वेळेला जे काही गोष्टी करतो त्या क्रूसाकडे आपण बघितलं पाहिजे. तो क्रूस आपल्यासाठी प्रेरणा आहे. आमेन. तो क्रूस आपल्यासाठी एक समर्पण आहे. तो क्रूस आपल्यासाठी एक वरदान आहे. आमेन. हालेलुया. आपण तेवढं बघताना एका वरदान एका असं नाही बघायचं की येशू आमच्यासाठी नाही. आमेन. येशू आमच्यासाठी मरण पावलेला आहे, ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे. आमेन. त्याच्या पलीकडे आहे जीवन आहे. आमेन. वेदना आहे, त्रास आहे, त्याग आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, करुणा आहे, ममता आहे, दया आहे. आमेन. हालेलुया. जीवन आहे त्याच्यामध्ये. हालेलुया. एकच नाही की तो आमच्यासाठी मेला, तो आपल्यासाठी मेला आणि त्याला बसल्या करून पटकन आपल्याला आरोग्य मिळालं. हालेलुया. आणि येशू मेला आपल्या पापासाठी मेला. हो, पापासाठीच येशू ख्रिस्त मेलेला आहे.
हालेलुया. पण त्याने आपल्यावर दया केली, क्रूसावरती चालून. आमेन. पण त्याने आपल्यावर ममता केलेली आहे, क्रूसावरती. आमेन. हालेलुया. त्यांनी मार खात होते पण उलटा शब्द बोलत होते. आमेन. हालेलुया. एवढे लोक मारत होते, निंदा करत होते, काय काय करत होते, आणि ते बोलताना बोलत होते, हे पिता तू माझा त्याग का केलास, मला तहान लागलेली आहे. आमेन. मी माझा आत्मा तुझ्या हातात देत आहे. हालेलुया. हे प्रेम आपल्याला एकच व्यक्ती दिला, तो म्हणजे येशू ख्रिस्त. हालेलुया. त्या येशूची प्रार्थना आज आपण करत आहोत. त्या येशूच्या नावात हे चर्च भरत आहे. आमेन. हालेलुया. येशूच्या नावात चर्च भरत आहे, धर्माच्या नावात नाही चर्च. हालेलुया. येशूच्या नावात चर्च भरत आहे. हालेलुया. ही कृपा आपल्याला मिळालेली आहे. आमेन. हालेलुया. बघा एफेसकर्स पत्र 2 अध्याय आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. आणि 17 वचन आहे. हालेलुया. नाही 16 वचन आहे. आणि त्याने मध्यस्थावर वैर जीव मारून त्याच्याद्वारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा, आणि त्याने येऊन जे फार दूर होता त्यात तुम्हा शांती व जवळ होते त्यांनाही शांती, हे शुभवर्तमान सांगितलं आहे. हालेलुया. कुठलं शुभवर्तमान सांगितलं? कुठलं शुभवर्तमान सांगितलं? शांती. हालेलुया. एफेसकर्स पत्र 2 अध्याय 16 आणि 17 वचन आहे. कुठलं शुभवर्तमान सांगितलं? शांती हे शुभवर्तमान सांगितलेलं आहे. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. सैतान त्यावेळेला हरतो ज्या वेळेला देवाचा संकल्प तुमच्यामध्ये पूर्ण होताना दिसत असतो. Yes, आमेन. हालेलुया. धन्यवाद. त्यावेळेला सैतान तुमच्यापासून निघून जातो. Yes, प्रभू. ज्या वेळेला देवाच्या संकल्पातून तुम्ही निघून जाता त्यावेळेला सैतानाचा संकल्प, सैतानाचे विचार तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होतात. हालेलुया. सैतानाला माहिती आहे तुमची तप्ती नस कोणती आहे, तुम्ही कोणत्या संकटाला घेऊन पळत आहे सैतानाला माहित आहे, तुमची कमजोरी काय सैतानाला माहित आहे, तुम्ही काय केल्यानंतर चर्चमध्ये याचं बंद होणार हे सैतानाला माहित आहे. तो प्रत्येक गोष्टीमध्ये असाच नाही जात भेटायला. सैतान असाच भेटायला कुणालाही जात नाही. हालेलुया. कितीतरी वर्ष लाजराला त्याला त्रास दिला, एवढा भयानक त्रास दिला, एवढा भयानक त्रास दिला, त्याच्या अंगावरच्या जखमा त्यांना भऱ्या होऊ दिल्या नाही, त्याला कुत्र्याला चाटायला लावलं, एवढा भयानक त्रास त्या लाजराला दिला. हालेलुया. त्या लेवलला तो जाईल आणि तुम्हाला चेक करेल सैतान. आमेन. हा सोडतोय का, हा येशूला सोडतोय का, हा तारणातून बाहेर निघतो का, तो बघाल, तो चेक करेल. तुमच्या परिवारातले तुमचे प्रिय लोक जातील, कुणाचं काय होईल काय सांगता येत नाही. हालेलुया. देव जर तुम्हाला उंच करणार आहे तर देव कुठल्याही प्रकारे देव तुम्हाला चेक करेल. आमेन. हालेलुया. दिनाकर अंकल त्याने एक कारुण्या इन्स्टिट्यूट चालू करायचं होतं, त्यांना ते कॉलेज चालू करायचं होतं, आणि ते चालू करायच्या वेळेला त्यांनी सगळ्या तिथले मंत्री पुढारी सगळ्यांची गाठी भेटी घेत होते. आणि घेत असताना अचानक एक किस्सा घडला की ते उतरले आणि त्यांची मुलगी त्यांना भेटायला आली, भेटायला काहीतरी करायला आली. त्यावेळेला एक मागून जोरात गाडी आली आणि त्या गाडीवर आदळली, त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांची मुलगी मेली. हालेलुया. त्यांची मुलगी मेली. आमेन. ओ जरा ऐका जयेश. आमेन. आणि त्याच्यानंतर ते एवढे रडले, भयानक रडले, त्यांना त्रास होत होता. पॉल दिनाकर स्वतः प्रार्थना करत होते. हालेलुया. दिनाकरांकडे प्रार्थना करत होते. ते म्हणले की माझ्याकडून एवढं चमत्कार झाले, एवढं सगळं झाले, अनेक लोकांना मेलेले जीवन झाले, माझ्याकडून एवढं सगळं चमत्कार झाले, सगळे पास्टर लोक सगळे प्रार्थना करत होते. मुलगी नाही जीवन झाली त्यांची. हालेलुया. नाही जीवन झाली मुलगी जीवन झाली नाही. देवानं कदाचित त्यांना त्यावेळेला चेक केला असेल की हा काय करतो आता इथून पुढून, एक समर्पण मला देतोय का, आमेन, एक अर्पण माझ्यासाठी करतोय का. आणि खरोखर त्यांचा जीव त्यांच्या मुलीवर खूप होता. त्यांची मुलगी आणि ती दोघं जण सगळीकडे फिरायचे, फोटो काढायचे, तिने आराधना लिहिलेली होती, सुंदर आराधना करत होते. देव तुम्हाला तुमची आवडती गोष्ट तुमच्यापासून काढून घ्यायला तयार असेल, पण तुम्ही द्यायला तयार नसेल. आम्ही एक समर्पण. मी असं नाही म्हणत की देव तुमच्या मुलांना काढून घेईल, नाही. हालेलुया. देव तुमची कॅपॅसिटी चेक करेल. त्यांना काय द्यायचं होतं, जगामध्ये सगळ्या मिनिस्ट्री द्यायची होती, म्हणून देवाने त्यांच्याकडे सगळ्यात मोठं अर्पण काढून घेतलं. आमेन. हालेलुया. हे अर्पण मला पाहिजे देव. आमेन. हालेलुया. द्यायला आपण तयार असतो का? हालेलुया. एखाद्या प्रार्थनेचं उत्तर नाही तर आपण चर्च बंद करतो. एखाद्या प्रार्थनेचं उत्तर नाही तर आमेन. हालेलुया. अनेक वेळेला सांगितलं, हालेलुया, माझी परिस्थिती नसायची, माझ्याकडे जुने कपडे असायचे, मी गॉसला दगड उचलले, पण चर्च कधी बंद नाही केलं. हालेलुया. त्यावेळेला तेवढाच राग होता, आज त्याचा दुप्पट राग आहे, पण देवाच्या राज्यामध्ये आहे. आमेन. हालेलुया. याद राखा, जर चर्चच्या विरोधात कोणी बोलाल, याद राखा, जर ख्रिस्ती लोकांच्याशी बोलाल, आमेन, माझ्याशी गाठ आहे, नंतर माझ्या परमेश्वरासोबत आहे. आमेन. हालेलुया. हा राग माझ्या, हा संकल्प माझ्या हृदयात कोणी घातला, परमेश्वरानं घातला.
हालेलुया. कधी येते, कधी विचार येतात? ज्या वेळेला तुम्ही एक एक पाऊल देवाच्या बरोबर चालता, सावकाश देव तुम्हाला चालवतो. तुम्हाला भराभरा कधी चालवत नाही. आमेन हालेलुया. सावकाश चालवतो. आमेन हालेलुया. भले त्याला माहित आहे की स्पीड किती आहे, त्याला माहित आहे कंट्रोल कसं करायचं. हालेलुया. तो बाप ज्या वेळेला त्याच्या मुलाला चालायला होतो त्याला पहिल्या सांगा नाही पळ 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 नाही. तो बाप मुलाला म्हणतो पळ माझ्यासोबत. जन्मलेल्या बाळाला कधी म्हणला का, बघितलंय का? तो म्हणतो चल चल माझं पळ, मी पळतो तेवढा पळालास तर ही जमीन तुझ्या नावावर करणार आहे. त्यावेळेला एकाला काय माहिती जमीन काय आहे काय. जय हालेलुया. तिला काय माहिती, तिला काय कळणार आहे. हालेलुया. जय येशू. आपलं हृदय त्या लहान लेकरासारखं असू दे. आमेन. आपलं हृदय त्या लहान लेकरासारखं असू दे. त्यानं आपल्याला तुच्छ नाही लेकरं. त्यानं आपल्यासाठी मध्यस्थी केली, शांतीचं शुभवर्तमान आपल्यासाठी सांगितलं. यासाठी की तुम्ही किती त्रास असेल करत असला तरी माझी शांती तुम्हाला पुरेशी आहे. त्या शांतीचं शुभवर्तमान तुम्ही वाचत आहात. आमेन हालेलुया. आज तुमचं जीवन हे तुमचं जीवन आहे. माझा संकल्प तुमच्यामध्ये काम करतो. माझ्यातलं घातलेलं जीवन तुमच्यामध्ये काम करत आहे. तुम्ही हरलेलं नाही, तुम्ही विजयी जीवन जगत आहात. आमेन हालेलुया. कोण तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहे? देवाची इच्छा असेल तर तुम्ही जेलमध्ये जा. कोण तुम्हाला खोट्या आरोपाखाली अडकवणार आहे? देवाची इच्छा असेल तर तुम्ही अडकाल. आमेन हालेलुया. हालेलुया. जय येशू. रक्त यासाठी नाही सांगितलं की तुम्ही खितपत राहा म्हणून साठी. आमेन हालेलुया. रक्त यासाठी सांगितलं की तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून साठी रक्त सांडलेलं आहे. तो सार्वकालिक जीवनात तुम्हाला घेऊन चालेल त्याचं रक्त सांडलेलं. आमेन हालेलुया. विचार कर. आमेन हालेलुया. जय येशू. बघा दुसरा त्यातलंच वचन आहे. आमेन हालेलुया. 18 वचन आहे 2:18. कारण त्याच्याकडून आपणास उभयतास एक आत्म्यात बापाच्या जवळ जाणे हे मिळाले आहे. तर यावरून तुम्ही यापुढे परके व परदेशी नाही, तर तुम्ही पवित्रांचे सोबती नागरिक आणि देवाच्या घराण्यातले आहात. पवित्रांच्या सोबती कोण आहे? पवित्र कोण आहे? दूत आहेत. त्या दूता समान तुम्हाला देवानं पवित्र होण्याचा अधिकार दिलेला आहे. आज तुम्ही पवित्र प्रजा म्हणून जगामध्ये जीवन जगत आहात. आमेन हालेलुया. याचा दुसरा अर्थ आहे की तुमच्यामध्ये स्वर्गीय जीवन आहे. आपल्यामध्ये स्वर्गीय जीवन आहे. हालेलुया. त्यानं पापाचा समेट त्या क्रूसावरती केलेला आहे. त्यानं त्या वेदनेचा समेट त्या क्रूसावरती केलेला आहे. त्याला तिरस्कार, राग, वैर सगळ्याला हरवलेला आहे त्या क्रूसावरती. आमेन हालेलुया. माझा वैरीच कोण नाही, माझा वैरी आहे हवेतले दुष्ट आत्मे आहे. आणि त्या दुष्ट आत्म्यासोबत आपलं भांडण आहे. या लाकडासोबत नाही भांडण, सिलेंडरच्या बाटल्यासोबत, गॅस सोबत भांडण नाही, कम्प्युटर सोबत, मोबाईल सोबत भांडण. आमेन हालेलुया. जय येशू. हालेलुया. तो संकल्प कधी पूर्ण होणार आपल्या जीवनामध्ये? देवाच्या इच्छेचा संकल्प, देवाच्या इच्छेचा व्यक्ती कधी बघायला भेटत? हालेलुया. बघा वाचा तिथे काय लिहिलेलं आहे. आमेन हालेलुया. आत्म्या आपल्या कारण त्याच्याकडून आपण उभयतास एका आत्म्यात बापाच्या जवळ जाणे हे मिळाले. तर यावरून तुम्ही यापुढे परके व परदेशी नाही, तर तुम्ही पवित्रांच्या सोबती नागरिक, स्वर्गीय नागरिक आहात तुम्ही. आमेन हालेलुया. बरं, मी स्वर्गाचा नागरिक आहे. मी स्वर्गाचा नागरिक आहे. घरी जाऊन शिवे देणार. हालेलुया. 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 बरं, घरी जाऊन शिवे देणार. हालेलुया. जय येशू. म्हणजे तुम्ही सगळेजण जागे आहात. काय वाजव? जागे आहात. जय येशू. जय येशू मावशी. जय. नातू कधी झाला? नातू कधी झाला? नातू कधी झाला सांगा? कधी झाला नातू? आमेन हालेलुया. तो तुम्हाला छळल सैतान. एवढा छळ. अर्ध्याच्या जखमा कुत्री चाटायला लागली. लोक म्हणजे अरे मर जा. योबाची बायको आली, मर जा ना, मरून जा ना. कशाला अजून म्हणतो देव देव, कशाला करतो देव, मरून जा ना. हालेलुया. शुभवर्तमान आहे. देवाने त्याचा संकल्प तुमच्यात घातलाय, माझ्यामध्ये घातलेला आहे. तुम्ही हैरे गेले लोक नाही. बोला मी हैरा गेला नाही. बोला मी हैरा गेला नाही. किती पण फोडपाट येऊ दे, अशी फुकून लावणार. हालेलुया. हालेलुया. जोरात बोला. किती पण फोडपाट येऊ दे, अशीच फुकून लावणार. हालेलुया. जय. अरे हिम्मत धरा.
त्या सैन्यासारखं लढायचं आपल्याला. हालेलुया. एका सैन्यासारखं लढायचं आहे. जय येशू. हालेलुया. हालेलुया. आपण एक स्वर्गीय राज्याचं सैन्य आहे. आपल्या हातात तलवार नाही दिली, बाणा नाही दिलेला, बायबल दिलंय, वचन दिलेलं आहे. जय येशू. हालेलुया. आणि त्याच्यात आपण चालत आहोत. हालेलुया. त्याच्यात आपण चालत आहोत. हालेलुया. आपल्या उभयतामध्ये, उभयता म्हणजे काय हो? उभयता कुणाला म्हटलं जात? लग्नात उभयता शब्द ऐकला असेल. उभयतानी जवळ उभं राहावं, उभयतानी अक्षता घ्याव्या, उभयतानी हे घ्यावं, उभयतानी आयर स्वीकारावा, उभयतानी हे घ्यावं. आताच कोणाचं लग्न झालं तर कोणाचं पुरीच आमेन झालेलं, त्यांना पुकारलं असेल, त्यांना ध्यान झालं असेल. उभयतानी यावं. हालेलुया. म्हणजे उभयता हा शब्द जो आहे देवाने किती चांगला वापरलेला आहे. आमेन हालेलुया. उभयता म्हणजे त्याचं आणि आपलं एक नातं त्यानं जोडून टाकलेलं आहे. आमेन हालेलुया. तुझ्या घराण्याचं आणि स्वर्गीय घराण्याचं एक नातं जोडलेलं आहे. आमेन हालेलुया. जय हालेलुया. आहात. आमेन हालेलुया. तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. हालेलुया. जय येशू. जय येशू. तुम्हाला बाकीच्या गोष्टीमध्ये पडायचंच नाही. आमेन हालेलुया. प्रेषित भविष्यवाणी याच्या पाया त्याच्यावर तुम्ही रचलेला आहात. आणि ख्रिस्त येशू स्वतः कोपऱ्याचा मुख्य धोंडा आहे. त्याच्यामध्ये सगळी रस्ता नीट जुळलेला असता. प्रभू मध्ये पवित्र स्थान म्हणून वाढत राहते. त्याच्यामध्ये तुम्ही देवाच्या वस्तीसाठी आत्म्यात एकत्र रचले जात आहात. देवाच्या आमेन. देवाच्या आत्म्यात आपल्याला देव रचत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद. धन्यवाद. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभू मी तुला धन्यवाद देतो. कारण चर्च मध्ये लोक म्हणते कागद झाकताना वारा नाही सुटते, वारा बंद होऊ द्या, वारा कमी होऊ द्या, मग आपण कागद झाकू. प्रभू मी तुला धन्यवाद देतो. त्यांच्या कुठलं एक काम केलंस, वारा पूर्णपणे बंदच करून हालेलुया. आता कोणी कारण सांगू नका. जय येशू. हालेलुया. आता कुणीच कारण सांगू नका. प्रत्येक जणाच्या तोंडात कागद वारा, कागद वारा, कागद वारा, कागद वारा, वारा आता कागद, वारा बंद आता कागद आहे. हालेलुया. आपल्याला देवानं त्याच्यामध्ये तुम्ही देवाच्या वस्तीसाठी आत्म्यामध्ये एकत्र रचले जात आहात. हालेलुया. देव आपल्याला त्याच्या स्वर्गीय जीवनामध्ये वस्ती करण्यासाठी एका रात्रीला नाही. हालेलुया. आपण पाहुणी नाही. कुणाला वाटत असेल आपण पाहुणी आहोत, नाही. हालेलुया. उभयताचा समेट म्हणजे तुमची मुलगी आमच्या मुलाला दिली आणि तुम्ही आणि मी उभयता झालेलो आहे. हालेलुया. ख्रिस्त आपला वर आहे आणि आपण त्याची वधू आहोत. हालेलुया. आपला स्वर्गीय जीवनासोबत. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. हिथं आपल्याला नांदायचं आहे आणि तिकडं आपलं माहेर आहे. तिथं कायमचं बापाचं घर आहे. आमेन. हालेलुया. बापाच्या घरात आपल्याला जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आत्म्यामध्ये समेट केलेला आहे. देहामध्ये नाही, आत्म्यात समेट केलेला आहे. म्हणून पाटील आणि हे सगळे जे एकामेकाच्या आडनावाची माळी, पाटील, घोलप, पाटोळे, माने, अजून ही सगळी जरी वेगवेगळी असली तरी आत्म्यावर येशू म्हणलं की सगळे जय येशू. येशू म्हणल्या हे सगळे गँग एकत्रित का? आत्म्यामध्ये जोडलेले आहे. आत्म्यामध्ये आपल्याला जोडलेला देवा. आणि हे सगळे आत्मे आपल्याला स्वर्गीय जीवनामध्ये आपण सगळे जाणार. स्वर्गीय संकल्पामध्ये किती आनंद होत असेल देवाला की ही लेकरं माझी प्रामाणिकपणे आराधना करतात, वचन ऐकत आहे. हालेलुया. कान पाडून वचन ऐकत आहे आणि जर सुटल्या त्यांच्या ध्यानात जात आहे. हालेलुया. 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 जय येशू. म्हणून तर ह्या रविवारचं पुढच्या रविवारी दिसत. हालेलुया. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? जय येशू. प्रभूला मी धन्यवाद. त्याच्या कृपेत चाला. देव बाप आपल्याला आशीर्वादित करतो. उभा आपण आराधना. मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा.
बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं बिना प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं बिना प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के धन्यवाद 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 धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं बिना प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं बिना प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद। साक्षीनं भरलेलं जीवन माझ्या देवा ते साक्षीदार आहे तुझ्या राज्याचे की येशूनं माझ्या जीवनामध्ये काय केलं. माझ्या देवा काय लहान सहान साक्ष झाले, काय मोठ्या साक्ष झाले, पण ती साक्ष माझ्या प्रिय तुमच्या हातात पुन्हा एकदा हे चर्च मंडळी माझ्या देवा या चर्चला तुझे कुंपण आहे. मला माहिती आहे, मला माहिती आहे जर तू संकल्प एखाद्या व्यक्तीमध्ये घातले, त्याचा संकल्प पूर्ण केले, त्या व्यक्तीला त्याचं जीवन या पृथ्वीवर राहणं कधी संपू देणार नाही. माझ्या प्रिय बाबा ताबा ही संपूर्ण मंडळी ही तुझी कृपा आहे. त्यांना कृपेमध्ये वाढव, चालव, घडव माझ्या देवा. हालेलुया. माझ्या देवा एक सच्चाई, एक प्रामाणिकपणा माझ्या देवा त्यांच्यामध्ये तू घातलेला आहे. माझ्या देवा जी सच्चाई जी आहे
ती पवित्र आत्म्याची देण आहे. आणि ज्यावेळेला पवित्र आत्मा तुम्हाला चालवतो आणि ज्यावेळेला पवित्र आत्म्याची कृपा तुमच्यावरती येते, त्यावेळेला तुम्हाला कितीही मोठं संकट असलं तर ते तुम्हाला झिरो आहे. आणि खरोखर परमेश्वर या मंडळीला तो संकटाला घाबरू नाही तर संकटावर मात करण्यासाठी निवडले. हालेलुया. ही मंडळी संकटावर मात करणारी मंडळी, हे त्रासामध्ये जास्त वाढायला लागणारे मंडळी, त्रासामध्ये जास्त वाढणार, संकटामध्ये जास्त फलदायी होणार. हालेलुया. प्रभू त्या झाडाला लागणाऱ्या एका फळासारखी ही मंडळी आहे की तो शेतकरी, तो जो मालक असतो, आजूबाजूला कितीही वाळलेली जमीन असते, सगळी झाडं वाळलेली असली तरी पण तो मालक त्या झाडाला कुठून पण पाणी आणतो आणि घालतो आणि ते झाड त्या वाळवंटामध्ये टवटवीत दिसतं, त्याला फळ लागलेलं असतं. त्याप्रमाणे ही मंडळी आहे. म्हणजे हालेलुया. मी तुला धन्यवाद देतो. प्रत्येक अरिष्ट, प्रत्येक संकट, प्रत्येक त्रास माझ्या देवा यांनी झेललेला आहे माझ्या देवा. हालेलुया. प्रभू तू त्यांना आशीर्वादित केलंस आणि चेक केलंस, मी धन्यवाद देतो. हालेलुया माझ्या देवा. प्रभू आम्हाला उभयता म्हणून तू शब्द दिलास, उभयता म्हणून तू आम्हाला निवडलंस. आणि माझ्या देवा ही तुझी कृपाच आहे आमच्यावर. तू एक आमच्यासोबत एक जवळचं नातं ठेवलंस, जवळच्या नात्यानं आम्हाला निवडलंस. आणि माझ्या देवा हे नातं जे आहे स्वर्गीय जीवनाचं एक सदस्यत्व दिलं आम्हाला. आम्ही स्वर्गीय जीवनाचे आम्ही स्वर्गाचे सदस्य आहोत. आम्हाला स्वर्ग काय आहे आणि स्वर्गाचं जीवन काय आहे हे पटवून तू सांगितलंस. हालेलुया माझ्या देवा. अनेक प्रेषित, अनेक देवाचे सेवक या जगामध्ये सेवकाई केली, कोणाची कमी कोणाची जास्त झाली, पण कॉमन एक आहे, येशूचं सुवर्तमान सांगितलं आणि त्या मंडळीतले जेवढे लोक या पृथ्वीवर राहील तेवढे सगळे स्वर्गीय जीवनामध्ये. हालेलुया माझ्या देवा. तर आम्ही सर्वजणी एकच आहोत, आम्ही सर्वजणी एक लोक आहोत माझ्या देवा. आम्ही कुणी विखुरले जरी असलो तरी ज्या वेळेला तुझा करणा वाजल, ज्या वेळेला खूप तापमान होईल, त्यावेळेला आम्ही सगळेजण अचानकपणे स्वर्गात एका ठिकाणी असतो. त्या ठिकाणी जात नाही, धर्म नाही, कुळ नाही, पंथ नाही, राग नाही, द्वेष नाही, आजार नाही, भूक नाही, तहान नाही. त्या ठिकाणी देवाची उपस्थिती, ऊन नाही, त्या ठिकाणी देवाची उपस्थिती. प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. नेहमी तुझ्या सिंहासनाच्या जवळ ठेवा मला. तुझ्या ज्ञानाचं आत्म्यानं आम्हाला ज्ञान दे. तुझ्या प्रकटीकरणाच्या आत्म्यानं आमच्या आत्मिक नेत्र उघडू दे. आम्हाला आत्मिक जीवनामध्ये उन्नती दे. आमचं आत्मिक नेत्र उघड माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. आमच्या प्रार्थना आम्हाला प्रकटीकरणामध्ये घेऊन जाऊ देत माझ्या राजा. हालेलुया. तुझी कृपा आणि तुझी सावली आमच्या सोबत अशीच राहू दे राजा. हालेलुया. प्रभू या मंडळीला आशीर्वादित केलंस, धन्यवाद देतो. त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण कर. प्रत्येक वाईटातून त्यांना सोडो. त्यांच्या लेकराबाळाचा सांभाळ कर. प्रत्येक आठवड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ज्या ठिकाणी त्यांच्या 2, 3, 4 चाकी गाड्यांचा ताबा घे. शेतीमालाचा ताबा घे माझ्या देवा. शेतामध्ये जे काय पेरलेलं आहे ते उत्पन्न त्यांच्या घरामध्ये येऊ दे. जो पाऊस थांबलेला आहे पुन्हा पडू दे आणि माझ्या देवा शेतीला पाणी मिळवून दे राजा. हालेलुया. हे पवित्र देवाचा ताबा घे राजा. जे रानात पीक आहे त्यांच्या पदरी पडू दे. त्यांचं दूध तुप्त वाढू दे माझ्या देवा. त्यांच्या कामात यश दे, बरकत दे. आजारी पडू देऊ नको माझ्या देवा. तुझ्या कृपेत चालू राजा. हालेलुया. सारा गौरव, सारा महिमा तुम्हाला देतो माझ्या देवा. तुमची शांती स्वीकारतो राजा. प्रत्येक बंधनातून बाहेर काढ माझ्या देवा आणि तुझ्या कृपेमध्ये चालू राजा. येशू ख्रिस्तांच्या पवित्र नामात मागतो प्रार्थना म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. हालेलुया. जय येशू. कोणी हात उंच करा. हालेलुया. जय येशू. जय येशू. यासाठी जोरात ठेवायचा. आमेन. हालेलुया. मी तुला माझा प्रभू आणि उद्धारकर्ता म्हणून माझ्या जीवनात स्वीकारतो. माझे सर्व अपराध पापे तुझ्या पवित्र रक्ताने धो आणि मला शुद्ध कर, पवित्र कर. ख्रिस्त प्रभू येशूंच्या नावात मागतो प्रार्थना म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. आमेन. तुम्ही हातून हालेलुया.